हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की पॉलिटी हा विषय जे आहे त्याचे एंटायरली 2019 टू 2020-24 ठीक आहे, पूर्ण जे पण PYQचे क्वेश्चन्स आहेत ना ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. आणि याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता रिगार्डिंग PYQचे महत्त्वाचं, ठीक आहे, PYQ का इम्पॉर्टंट असते याच्याबद्दल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. तर ते जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे मी तुम्हाला काही पॉईंट सांगितले होते की किती सारे थीम्स जे आहेत त्याच्यामध्ये रिपिटेशन असते. ठीक आहे, खूप सारे थीम्स वारंवार जे आहेत रिपीट होत राहतात. ठीक आहे, टॉपिक रिपीट होत राहतात. त्याचबरोबर आता मी जेव्हा तुम्हाला ॲनालायसिस करून दाखवेल प्रत्येक पॉईंट्सचं, ठीक आहे, प्रत्येक ऑप्शन्सला आपण ॲनालाइज करू. ठीक आहे, जसं इथं सांगितलं आहे की जसं हा इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण एंटायर डिस्कशन करू. त्याचबरोबर इथे जे पण पॉईंट्स मेन्शन आहे, ठीक आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारले आहे त्याचं एंटायर डिस्कशन राहणार आहे. त्याचबरोबर ऑप्शनलचे ॲनालिसिस पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर जेव्हा मी हे व्हिडिओज डिस्कस करणार ना तेव्हा तुम्हाला एक पॉईंट लक्षात घ्यावे. तुम्ही खूप चांगल्याने ॲनालाइज कराल की तुम्हाला एक पॉईंट नोटीस होईल की सपोज 2019 मध्ये एखादा प्रश्न विचारलाय तर कुठं ना कुठं 2020 किंवा 2021 मध्ये त्याच्या जवळपास त्याच टॉपिकवर ना प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, ऑप्शन्समधून का ना असो किंवा डायरेक्ट त्या क्वेश्चन मधली थीम उचलूनच प्रश्न विचारला जातो. हे तुम्ही आता जेव्हा आपण ॲनालिसिस बघणार ना तेव्हा तुम्ही नोटीस करणार. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण कुठल्या एक्झामला प्रिपेअर करतो, तो MPSC असो UPSC असो, त्या टाइमला त्यांचे PYQs, ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनला चांगल्याने ॲनालाइज करून घ्या. चला मग आजच्या डिस्कशनकडे आपण वळूया. तर बघा 2019 पासून सुरू करू आणि हळूहळू मग आपण 2024 कडे वळू. तर सर्वात पहिले प्रश्न आहे आपल्याला रिगार्डिंग द चेंजेस मेड बाय इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 इन द पोझिशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. ठीक आहे, तर कुठले कुठले चेंजेस आणण्यात आले. तर सर्वात पहिले जसं आपल्याला माहित आहे 1947ला आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला. ठीक आहे, इंडिपेंडन्स वाला टाइम पिरियड होता. ऑब्व्हियसली ब्रिटिश रूल कुठे ना कुठे संपत होता. त्याच्यामुळे जे आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आहे तिला फुल्ली सोव्हरेन बॉडी बनवण्यात आलं. येस, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बिकम द फर्स्ट पार्लमेंट ऑफ अ फ्री इंडिया. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, जसं आपण म्हटलं ब्रिटिश रूल गेलं त्याच्यानंतर ऑब्व्हियसली नवीन जे पार्लमेंट बनणार ते आपली पहिली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली होती. ते बरोबर आहे. मग इथे म्हटलं आहे की कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मीट ॲज अ लेजिस्लेटिव्ह बॉडी अँड इट वॉज चेअर्ड बाय द राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, तर हे राजेंद्र प्रसाद ना असता हे GV मालवेकर होते. ठीक आहे, तर हे पॉईंट इथला रॉंग आहे. सी ऑप्शन जिथे पण आहे, ठीक आहे, तो ऑप्शन रॉंगचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर होऊन गेला A, B आणि D. इथे D चेक करा किंवा नको चेक करा. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला कन्फर्म होऊन जाते याच पॉईंटमधून तर अननेसेसरी चेक करण्यात वेळ घालवायचा नाही. ठीक आहे, आपण इथं तर सांगणार आहोत पण जेव्हा आपण पेपर अटेम्प्ट करतो त्या टाइमला किंवा मग एकदा ओव्हरव्ह्यू देऊन द्यायचं. तर इथे दिला की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची जे नंबर्स होते 299 पासून इट वॉज 389. ठीक आहे, तर हे बरोबर पॉईंट आहे. तर आपलं A, B आणि D हे करेक्ट पॉईंट आहे. आता काही की पॉईंट्स बघून घेऊ इंडियन इंडिपेंडन्स ऍक्टचे. तर जसं आपल्याला माहिती आहे ब्रिटिश रूल संपत होतं. ठीक आहे, तर डिसकंटिन्युएशन झालं सेक्रेटरी ऑफ स्टेटचं. ब्रिटिश रूल एंड होऊन गेलं. इंडिया आणि पाकिस्तान जे आहे त्याचं पार्टिशन झालं, पाकिस्तान आणि इंडियाचं. ठीक आहे, व्हॉइस रॉयचं ऑफिस जे आहे त्याला अबॉलिश करण्यात आलं. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे जे पॉवर्स आहेत ते प्रॉपरली ड्राफ्ट करण्यात आले. एक लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी म्हणून फॉर्म होऊन गेलं. ठीक आहे, त्याचबरोबर सेक्रेटरी ऑफ स्टेटचे जे रोल्स आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस आणण्यात आले. जसं की ट्रान्सफर केले फंक्शन ऑफ अ कॉमन वेल्थ अफेअर. ठीक आहे, कॉमन वेल्थ अफेअरचे जे काही फंक्शन होते त्याला ट्रान्सफर करण्यात आलं. जे काही प्रिन्सली स्टेट होते, ठीक आहे, त्यांना चान्स देण्यात आलं की बाबा तुम्हाला कुठलं पाकिस्तानला जॉईन करायचं आहे की इंडियाला जॉईन करायचं आहे. ठीक आहे, प्रिन्सली स्टेट वॉज गिवन अ फ्रीडम की ते कुठलं त्यांना जे आहे आपल्या म्हणते कंट्रीला जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नन्स ट्रान्झिशनमध्ये बघितलं तर एक 1935चा ऍक्ट होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याचे जे प्रोव्हिजन्स आहे ते कंटिन्यू करणार टिल आपलं नवीन कॉन्स्टिट्यूशन बनेल. ठीक आहे, त्या टाइमपर्यंत या ऍक्टचे जे प्रोव्हिजन आहे त्याला कंटिन्यू करण्यात येईल. हे असं या आपल्या इंडियन इंडिपेंडन्स ऍक्टमध्ये मेन्शन होतं. मोनार्ची पॉवर जी आहे ती हटून गेली. गव्हर्नर रोलचे जे हे आहेत त्यांचे जे रोल होते गव्हर्नर जनरलचे ते कुठे ना कुठं कमी होऊन गेले. त्याचबरोबर गव्हर्नर सध्यासाठी काही ना असो त्यांना नॉमिनल हेड म्हणून त्या टाइमला बनवण्यात आलं. त्याच्यानंतर काही रॉयल टायटल्सला वगैरे जे आहे ते कम्प्लिटली ड्रॉप आउट केलं. हे झालं आपलं सर्व पॉईंट्स रिगार्डिंग इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. चला आता वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. इथे म्हटलं आहे की इंडियन म्हणजे 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये, ठीक आहे, रिलेटेड टू 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट रिलेटेड टू नॅशनल एमर्जन्सी कुठले प्रोव्हिजन्स ऍड करण्यात आले. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बीन प्रोव्हाइडेड.
कुठले नाही ऍड केले, ठीक आहे, हे सांगायचं आहे. तर बघा, आपल्याला माहिती आहे एमर्जन्सी जी आहे ते पार्ट नंबर 18, ठीक आहे, आर्टिकल 352 ते 360 मध्ये मेन्शन केले आहे. 3 टाईपचे इमर्जन्सी असतात, एक नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल आणि नंतर असते फायनान्शियल इमर्जन्सी. तर आता बघू आपण 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी कुठले कुठले पॉईंट ऍड नाही केले हे आपल्याला सांगायचे. तर सर्वात पहिले, प्रोक्लेमेशन ऑफ अ नॅशनल इमर्जन्सी विल नॉट बी इश्यूड बाय द प्रेसिडेंट अनलेस इट इज रिटन रिकमेंडेशन ऑफ अ कॅबिनेट. सॉरी, हा पॉईंटला ऍड करण्यात आले होते. हे बघा इथे मेन्शन आहे, रिटर्न रिकमेंडेशनची पहिले कुठलीच कंडिशन नव्हती, त्याच्यानंतर रिटर्न रिकमेंडेशनची कंडिशन आणण्यात आली. त्याच्यानंतर आहे की इंटरनल डिस्टर्बन्स वॉज रिप्लेस बाय द आर्म रिबेलियन. बघा इथे मेन्शन आहे, बिफोर इंटरनल डिस्टर्बन्स हा टॉपिक होता, म्हणजे पॉईंट होता, नंतर या टर्मला रिप्लेस करून आर्म रिबेलियन हा शब्द आणण्यात आला होता. तर हे पण पॉईंट ऍड करण्यात होतं. नंतर आहे 6 फंडामेंटल राईट आर्टिकल 19 वॉज कॅन बी सस्पेंडेड ओनली ड्युरिंग द नॅशनल इमर्जन्सी इज डिक्लेअर ऑन द ग्राउंड ऑफ अ वॉर अँड एक्सटर्नल ॲग्रेशन. ठीक आहे, या पॉईंटला पण ऍड करण्यात आलं होतं, जसं इथं मेन्शन आहे बघा. इरेस्पेक्टिव्ह ऑफ अ ग्राउंड ऑफ डिक्लेरेशन ऑफ अ नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 19 मध्ये काही चेंजेस आणण्यात येईल आणि आर्टिकल 19 मधले जे पण प्रोव्हिजन आहेत ते दे कॅन बी इम्प्लिमेंटेड ओनली ऑन द ग्राउंड ऑफ अ वॉर ॲज वेल एज अ एक्सटर्नल ॲग्रेशन. ठीक आहे, हे पॉईंट. तर हे 3 पॉईंट ऍड करण्यात आले. तर राहायला कुठला हा पॉईंट, हा ऍड नव्हता करण्यात आला. ठीक आहे, प्रेसिडेंट कॅन इश्यू अ प्रोक्लेमेशन ऑफ रिवोकेशन एनी टाइम इफ एनी हाऊस ऑफ द पार्लमेंट पास अ रिझोल्युशन अप्रूव्हिंग डिसअप्रूव्हिंग द कंटिन्युएशन ऑफ अ प्रोक्लेमेशन. ठीक आहे, हे पॉईंटला ऍड नव्हतं करण्यात आलं. ठीक आहे, तर हे झालं आपलं 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी काय काय पॉईंट्स नॅशनल इमर्जन्सीच्या प्रोव्हिजनमध्ये ऍड करण्यात आले होते. ठीक आहे, हे पॉईंट मी तुम्हाला इथं सांगून दिलं, याला एकदा चांगल्याने रेफर करून घ्या. मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन. इथे विचारलंय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड वाईस प्रेसिडेंटचे जे इलेक्शन आहे, ठीक आहे, विल बी इलेक्टेड बाय बोथ हाऊसेस ऑफ द पार्लमेंट ॲट अ जॉईंट मीटिंग. ठीक आहे, तर हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन होते. ठीक आहे, पण लेटर जे आहे याला चेंज करण्यात आलं. आता जे आहे व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन कशा प्रकारे होते, व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शनसाठी हे 2 बॉडीज म्हणजे हे 2 मेंबर्स असतात. ठीक आहे, इलेक्टोरल कॉलेजमध्ये बोथ इलेक्टेड ॲज वेल एज अ नॉमिनेटेड मेंबर ऑफ अ पार्लमेंट. ठीक आहे, प्रेसिडेंटमध्ये जसं आपल्याला माहिती आहे फक्त इलेक्टेड मेंबर असतात, नॉमिनेटेड मेंबर्स नसतात. पण व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये नॉमिनेटेड ॲज वेल एज इलेक्टेड मेंबर असतात पार्लमेंटचे. आणि जसं आपल्याला माहिती आहे प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा समावेश असते, पण आपलं व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली नसते. तर हे झालं आपलं पॉईंट. तर ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे मेन्शन होतं, पण लेटर इट वॉज चेंज. तर हे पॉईंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर 11 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲड जे आहे त्यांनी चेंजेस आणलं प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये, हे पॉईंट पण करेक्ट आहे. त्याचबरोबर व्हाईस प्रेसिडेंट इज इलेक्टेड बाय द मेंबर ऑफ अ इलेक्टोरल कॉलेज कन्सिस्ट ऑफ अ मेंबर ऑफ बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट. ठीक आहे, दिस इज अ फॉल्स स्टेटमेंट. मग इलेक्शन ऑफ अ वाइस प्रेसिडेंट कैन नॉट बी चॅलेंज ऑन द ग्राउंड दॅट द इलेक्टोरल कॉलेज इज इनकम्प्लीट. इट कॅन नॉट बी चॅलेंज, हे बरोबर आहे. इथे पण पॉईंट मेन्शन आहे, दाखवते बघा. एनी डिस्प्यूट रिगार्डिंग द इलेक्शन ऑफ अ व्हाईस प्रेसिडेंट सुप्रीम कोर्टने डिसाईड करते. ठीक आहे, सुप्रीम कोर्टचं डिसिजन फायनल राहते. आणि व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनला आपण ऑन द ग्राउंड दॅट इलेक्टोरल कॉलेज इज इनकम्प्लीट, ठीक आहे, या ग्राउंडवर आपण चॅलेंज करू शकत नाही. हेच पॉईंट इथं मेन्शन केलेलं आहे. तर ए, बी अँड डी इज अ करेक्ट अँड सी इज अ फॉल्स वन. नेक्स्ट क्वेश्चन. इथं विचारलं आहे स्टेटमेंट अबाउट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र इज ट्रू. तर इथं आपल्याला स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे, म्हणजे कुठली स्टेटमेंट ट्रू आहे. तर बघा, ही कॅन नॉमिनेट 1 मेंबर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फ्रॉम अ अँग्लो इंडियन कम्युनिटी. हे नाही आहे. ठीक आहे, ही कॅन नॉमिनेट ॲटलिस्ट 2 मेंबर ऑफ अ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. हे पण नाही आहे. इथे बघा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बद्दल म्हटलं आहे आणि इथे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बद्दल. तर हे 2 पॉईंट नाही आहे. त्याच्यानंतर स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी मेन्शन आहे आर्टिकल नंबर 371. ठीक आहे, याच्यामध्ये बरोबर बघा आर्टिकल 371 इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ अ स्पेशल प्रोव्हिजन देण्यात आलं. ठीक आहे, महाराष्ट्र आणि गुजरात रिलेटेड जे आहे काही स्पेशल प्रोव्हिजन, ठीक आहे, काही बनवण्याचं असेल, काही डेव्हलपमेंट रिलेटेड इश्यूज असतील किंवा त्याच्या रिलेटेड पॉलिसीज बनवायचं असेल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी जे आहे गव्हर्नरला ॲज वेल एज अ प्रेसिडेंटला पण पॉवर दिली गेली आहे की काही स्पेशल प्रोव्हिजन आहेत विथ रिस्पेक्ट टू स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲज वेल एज अ गुजरात. ठीक आहे, आर्टिकल नंबर 371. तर हा पॉईंट जो आहे आपला करेक्ट आहे. लास्ट पॉईंट काय आहे, ही कॅन नॉट रिझर्व द बिल फॉर द कन्सिडरेशन, ठीक आहे, फॉर ॲक्वायझेशन ऑफ प्रॉपर्टी अंडर द आर्टिकल 31A
ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन, तर हे रॉंग आहे. ही कॅन रिझर्व द बिल, कुठले पण बिल जे आहे गव्हर्नर हॅज अ पॉवर टू रिझर्व अ बिल फॉर द प्रेसिडेंट, असं कुठलंच ऑब्लिगेशन नाही आहे की पर्टिक्युलर बिलला ते रेफर करू शकत नाही. ठीक आहे, तर दिस इज द करेक्ट वन. सो आन्सर झाला आपला 3. सॉरी, हा रॉंग आहे. ठीक आहे, कॅनॉट इथं म्हटलंय, त्याच्यामुळे आपला आन्सर झाला 3. त्याच्यानंतर इथं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज रॉंगली मेन्शन. तर इथे मेन्शन आहे की 11 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरूंनी आहे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनला पास केलं, तर नाही, हे चुकीचं आहे. 13 डिसेंबरला त्यांनी जे आहे रिझोल्युशन पास केलं आणि त्याच्यानंतर हे तिने जे ऑप्शन मेन्शन आहेत ते सर्व ऑप्शन करेक्ट आहेत. ठीक आहे, आपल्याला इथं रॉंग ऑप्शनला मॅच करायचं आहे, म्हणून आन्सर येणार आपला 1. ठीक आहे, 29 ऑगस्ट 1947ला ड्राफ्टिंग कमिटीचं सेटअप झालं होतं. 26 नोव्हेंबर 1949ला ठीक आहे पीपलने अडॉप्ट केलं होतं आपलं कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, हे डेट आपल्याला माहिती आहे, प्रिएम्बलमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, प्रिएम्बल चॅप्टरची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि चांगलं त्यांनी तो लेसन जो आहे तो कव्हर करून घ्या. प्रिएम्बल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट लेसन. ठीक आहे, 24 जानेवारी 1950ला कॉन्स्टिट्यूशन हॅज फायनली साईन बाय द मेंबर ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. ठीक आहे, हे पॉईंट करेक्ट आहे. आता बघा, in case of a bill passed by the state legislature, governor can reserve it for the consideration of a president. ठीक आहे, गव्हर्नर रिझर्व करू शकते प्रेसिडेंटकडे. तर येस, आणि आता बघा, कुठला पण स्टेट लेजिस्लेचर असेंब्लीने बिल पास केलं आणि गव्हर्नरकडे गेलं. गव्हर्नरकडे पॉवर आहे की तो जो बिल आहे तो एक्सेप्ट करू शकतो, रिजेक्ट करू शकतो, किंवा तो आहे आपलं पुढे प्रोसीड करू शकतो प्रेसिडेंटसाठी. आणि सपोज एखादा बिल जेव्हा प्रेसिडेंटकडे येतो तर प्रेसिडेंटकडे 3 पॉवर असतात. ही कॅन विथहोल्ड द एसेंट. ठीक आहे, विथहोल्ड करू शकते एसेंट, कुठला पण एसेंट नाही देऊ शकत त्या बिलला. तो रिटर्न पण करू शकते, जसे इथं मेन्शन आहे विथहोल्ड द एसेंट, रिटर्न द एसेंट. ठीक आहे, हे 2 पॉईंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर आता रिटर्न त्यांनी केलं आणि परत मग स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने काही चेंजेस वगैरे आणले, तर त्याच्यानंतर जेव्हा तो वापस जाणार तो गव्हर्नरकडे जाणार नाही, तो डायरेक्ट जाणार मग प्रेसिडेंटकडे. ठीक आहे, मग प्रेसिडेंटकडे एक्सेप्ट करायचंच आहे त्या बिलला, इवन आफ्टर रिकमेंडेशन चेंजेस करण्यात आले तरी पण असं काही प्रोव्हिजन नाही आहे. ठीक आहे, इट इज हिज चॉईस, त्याला एक्सेप्ट करायचं आहे की त्यांना रिजेक्ट करायचं आहे. त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे इथे जो मेन्शन आहे, स्टेट लेजिस्लेचर मस्ट बी रिकन्सिडर अ बिल विथ इन 3 month पिरियड इफ इट इज पास अगेन्स्ट द ऑब्लिगेशन मेन्शन बाय द प्रेसिडेंट ॲक्सेंट, हे रॉंग आहे. आणि इन केस ऑफ अ रिकन्सिडरेशन बिल जो पास केला जाते अगेन बाय द स्टेट लेजिस्लेचर, ठीक आहे, त्याला प्रेसिडेंटनी आहे ॲक्सेंट द्यायलाच पाहिजे विथ इन द 6 month, हा पण प्रोव्हिजन रॉंग आहे. ठीक आहे, सो आन्सर आहे ए आणि बी. ठीक आहे, कुठलंच ऑब्लिगेशन नाही आहे. इवन आफ्टर स्टेट लेजिस्लेचर जो आहे काही चेंजेस आणलं आणि त्याने बिल जे आहे परत प्रेसिडेंटला पाठवलं तर प्रेसिडेंट एक्सेप्ट करूही शकतो आणि रिजेक्ट पण करू शकतो. ठीक आहे, किंवा त्याला विथहोल्ड करू शकतो ॲसेंटला. तर हे झालं आपलं क्वेश्चन. मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट, आता ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल सांगायचं आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही लक्ष्मीकांत ही बुक वाचणार ना, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला नोटीस होणार एक ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल एक सेपरेट लेसनच आहे. ठीक आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. ठीक आहे, हे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, कारण की आता मेन्स पण येणार आहे. मेन्समध्ये प्रश्न विचारू शकतात, म्हणून हे टर्म्स जे आहे थोडंसं आन्सरसाठी लक्षात घेऊन घ्या. इथं ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल विचारलाय, तर ज्युडिशियल रिव्ह्यू काय असते, हे पॉवर असते ज्युडिशियरीली की ते प्रोनाऊन्स करू शकतात अपॉन द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ अ लॉ ॲज वेल एज द एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. ठीक आहे, याला मी एकदा सिम्पल लँग्वेजमध्ये समजवते. जेव्हा कुठलं पण लॉ पास केलं जाते बाय द पार्लमेंट असो किंवा स्टेट लेजिस्लेचर असो, ठीक आहे, इवन कुठलं पण एक्झिक्युटिव्ह ऑर्डर वगैरे जेव्हा काही एक्झिक्युटिव्ह आपले मिनिस्टर्स वगैरे जेव्हा इश्यूज करतात, ते ऑर्डर प्रॉपरली कॉन्स्टिट्युशनलचे जे व्हॅल्यूज आहेत, बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला फॉलो करतायत की नाही, आणि इफ इट इज नॉट बीन फॉलोड तर ज्युडिशरीकडे पॉवर असते की ते जे आहे त्या पर्टिक्युलर बिलला किंवा ॲक्टला किंवा लॉला जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करते. त्याच पॉवरला आपण म्हणतो ज्युडिशियल रिव्ह्यू, की ज्युडिशरी जो आहे ते रिव्ह्यू करू शकते पर्टिक्युलर लॉ किंवा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर अँड चेक करू शकते त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी. आता नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू रिगार्डिंग द प्रोव्हिजन ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कुठले प्रोव्हिजन करेक्ट आहे ते सांगायचे. तर सर्वात पहिले आहे, अ पर्सन टू बी अपॉइंटेड ॲज अ गव्हर्नर ऑफ अ स्टेट शुड हॅव अ डोमिशियल ऑफ सम अदर स्टेट ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर एक पॉईंट लक्षात ठेवा, इथे आपल्याला प्रश्न विचारलाय, प्रश्नाला व्यवस्थित वाचवा. प्रोव्हिजन ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, इथं इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधलं प्रोव्हिजन सांगायचं आहे. ठीक आहे, हा पॉईंट करेक्ट आहे. ठीक आहे, पण हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन आहे की नाही हे आपल्याला म्हणजे क्लिअरिटी पाहिजे या पॉईंटची.
ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो पॉईंट आहे, इवन दो हा पॉईंट करेक्ट आहे, पण हा पॉईंट इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ना मेन्शन होता, हा पॉईंट एका कन्व्हेन्शनमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. लक्ष्मीकांतला तुम्ही चांगल्याने वाचाल, मी आधी पण तुम्हाला सांगितलं लक्ष्मीकांत इज वन ऑफ द बायबल फॉर द पॉलिटी, तेव्हा तुम्हाला पॉईंट लक्षात येणार की हे जो आहे हा पॉईंट करेक्ट असून हा पॉईंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये ना ऍड होता, हा कन्व्हेन्शनमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. 2 कन्व्हेन्शन आहे गव्हर्नरच्या अपॉइंटमेंटसाठी. ठीक आहे. सर्वात पहिले आहे की इंडिपेंडन्स फ्रॉम अ लोकल इन्फ्लुएन्स. ठीक आहे. लोकल इन्फ्लुएन्स पासून इंडिपेंडन्स राहण्यासाठी गव्हर्नर जो आहे इट आयडियली जो आहे आउटसाइड द स्टेट राहायला पाहिजे, सो दॅट तो काय आहे लोकल पॉलिटिक्स पासून दूर राहू शकेल. त्याच्यानंतर चीफ मिनिस्टरला कन्सल्ट करणे बाय द प्रेसिडेंट ड्युरिंग द अपॉइंटमेंट ऑफ अ गव्हर्नर, हे पण जे आहे कन्व्हेन्शनमध्येच मेन्शन आहे. फक्त कॉन्स्टिट्यूशनमध्ये 2च क्वालिफिकेशन मेन्शन आहेत रिगार्डिंग द गव्हर्नर अपॉइंटमेंट. तो सर्वात पहिले आहे की तो सिटीजन राहायला पाहिजे. ठीक आहे. आणि सेकंड आहे की ॲटलिस्ट 35 इयर ऑफ एज त्यांची राहायला पाहिजे. ठीक आहे. हे 2च पॉईंट फक्त कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे, बाकी सर्व जे पॉईंट आहे रिगार्डिंग द अपॉइंटमेंट ऑफ अ गव्हर्नर ते कन्व्हेन्शनमध्ये मेन्शन आहे. सो हा जो पॉईंट आहे आपला चुकीचा आहे. ठीक आहे. आपल्याला कुठले प्रोव्हिजन मेन्शन आहे हे सांगायचं आहे, हे मेन्शन नाही आहे, सो 1 इज अ रॉंग. सेकंड आहे की ॲटलिस्ट 1 मुस्लिम जज इन द सुप्रीम कोर्ट, नाही, असं कुठलंच प्रोव्हिजन नाही आहे. त्याच्यानंतर चेअरमॅन जो असते पब्लिक अपॉइंटमेंट कमिटीचा, ठीक आहे, इट शुड बी फ्रॉम द अपोजिशन पार्टी. हे पॉईंट करेक्ट आहे, पण हे पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये ना मेन्शन होता, हे कन्व्हेन्शनमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. हे जसं मी तुम्हाला सांगते आता, पब्लिक अपॉइंटमेंट कमिटी. ठीक आहे. 1921ला सेटअप झालं होतं अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919, ज्याला आपण मॉन्टफोल्ड रिफॉर्म पण म्हणतो. ठीक आहे. आता अकाउंट कमिटी म्हणलाय तर डेफिनेटली ते पब्लिक एक्सपेंडिचरलाच चेक करणार. ठीक आहे. एक्सपेंडिचर अकाउंट्स हे सर्व आपल्याला माहिती आहे इकॉनॉमीमध्ये येतात. ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये आपण शिकतोच. त्याच्यानंतर पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे, ठीक आहे, मेनली याचा जो चेअरमॅन असतो ना त्याला नॉमिनेट केलं जाते बाय द स्पीकर ऑफ लोकसभा, आणि तो नेहमी अपोजिशन पार्टीमधला असतो. आणि इथे पॉईंट बघा, चेअरमॅनला अपोजिशन पार्टीमधला राहण्यासाठी जे आहे ते कन्व्हेन्शन थ्रू ऍड केलं होतं. ठीक आहे. पहिले काय व्हायचं, रुलिंग पार्टीचंच हेड राहायचं चेअरमॅन, पण नंतर कन्व्हेन्शन एक आणण्यात आलं. ठीक आहे. त्याच्या थ्रू असं मेन्शन केलं की जो चेअरमॅन राहणार तो अपोजिशन पार्टीमधला मेंबर राहील. सो हा जो झाला आपला पॉईंट क्लिअर झाला की हा पण पॉईंट रॉंग आहे. त्याच्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर सी, नन ऑफ द अबो. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पब्लिक अकाउंट कमिटी, ठीक आहे, याच्यामध्ये 22 मेंबर्स असतात, 15 मेंबर इलेक्ट केले जाते बाय द लोकसभा आणि 7 मेंबर जे असतात ते राज्यसभाचे असतात. आता आपल्याला सांगायचं आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आहेत. तर सर्वात पहिला आहे ओडिशा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हॅज पास द रिझोल्युशन फॉर क्रिएशन ऑफ अ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा 2019चा प्रश्न आहे. ठीक आहे. त्या टाइमला त्याच्या करंट अफेअरमध्ये असू शकते. ठीक आहे. तर यांनी करंट अफेअरचा प्रश्न स्टॅटिकला लिंक करून विचारला आहे. तर करंट अफेअरवर लक्ष ठेवणे त्याचबरोबर आपले स्टॅटिक सब्जेक्टला करणे इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. तर करंटवरही लक्ष ठेवायचं आणि स्टॅटिकवर पण लक्ष ठेवायचं. ठीक आहे. तर हा त्या टाइमला सपोज त्यांनी पास केला असेल. ठीक आहे. हा पॉईंट बरोबर. नंतर करंटली 5 स्टेटमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहेत. नाही, 5 नाही, 6 स्टेटमध्ये. आपल्याला माहिती आहे फेडरल गव्हर्नमेंट आहे आपली, युनियन असतो ॲज वेल एज अ स्टेट असतो. युनियनमध्ये आपल्याला माहिती आहे पार्लमेंट आहे, पार्लमेंटमध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे. स्टेट आहे, स्टेटमध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते. आणि काही काही स्टेटमध्ये, फक्त 6 स्टेटमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण आहे. ते कुठले 6 स्टेट आहे? बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटका. ठीक आहे. तिथं 5 म्हटलंय तर हा ऑप्शन रॉंग आहे. तर बी जिथे जिथे आहे तो ऑप्शन आपला रॉंग आहे. हाही रॉंग आहे, हाही रॉंग आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे चेक करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ओडिसाचं रिझोल्युशन आलं होतं. ठीक आहे, आलं असेल. ठीक आहे. प्रपोजल फॉर द क्रिएशन ऑफ अ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन केरला अँड गुजरात इज बिन पेंडिंग. ठीक आहे. तर त्या टाइमचा करंट अफेअरचा पॉईंट आहे, म्हणून तुम्हाला आता सपोज हे 2 पॉईंट लिंक नसेल झाले तरी काही टेन्शन नाही घ्यायचं, कारण की त्या टाइमचं करंट अफेअरचं विचारलंय. ठीक आहे. तर आतासाठी लक्षात ठेवा की हे 2 पॉईंट जे आहेत ते रॉंग आहेत. आणि सॉरी, फर्स्ट पॉईंट इज करेक्ट, सी इज रॉंग. आणि 1/12 ऑफ द मेंबर जो होता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा इज बिन इलेक्टेड बाय द रजिस्टर ग्रॅज्युएट. तर हे पॉईंट पण करेक्ट आहे, ए आणि डी. आता तुम्हाला काही मी पॉईंट सांगून देते. तर बघा, आर्टिकल नंबर 169 जो आहे ते पार्लमेंटला पॉवर देते की ते कुठल्या पण स्टेटमधले
क्रिएट करू शकतात किंवा अबॉलिश करू शकतात स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला, आणि ते पण फक्त सिंपल मेजॉरिटीने, ठीक आहे, कुठलीच टाईपची स्पेशल मेजॉरिटी लागत नाही. पण जेव्हा एखाद्या स्टेटनी, सपोज महाराष्ट्र स्टेट आहे, आता महाराष्ट्रामध्ये तर आधीपासून आहे, सपोज केरला स्टेट आहे, ठीक आहे, केरलाला त्यांच्या स्टेटमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला इस्टॅब्लिश करायचं आहे, तर त्या टाइमला त्यांना स्पेशल मेजॉरिटीने बिल पास करावं लागते, ठीक आहे. पण हा जो बिल आहे ना, तो नंतर जातो पार्लमेंटकडे, तर पार्लमेंट जे आहे ते सिंपल मेजॉरिटीने पास करते, ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आर्टिकल 171, ठीक आहे, हे कंपोजिशन सांगते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं. आणि मग 172 ड्युरेशन सांगते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं. तर ड्युरेशन किती असते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं? 6 वर्षाचं असते, ठीक आहे. मेंबर 6 वर्ष सर्व करू शकतात. त्याचबरोबर 1/3 जे मेंबर आहे दर 2 वर्षांनी रिटायर होतात. आणि अराउंड 1/3 जे आहे ऑफ अ टोटल स्ट्रेंथ राहायला पाहिजे, ठीक आहे, असेंब्लीची, म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची, ठीक आहे, ऑफ अ स्टेट असेंब्ली. म्हणजे स्टेट असेंब्ली जे आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या 1/3 जे आहे तितकी स्ट्रेंथ राहायला पाहिजे आपली लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची, ठीक आहे. तर अराउंड 40 मेंबर्स. आता जेव्हा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे इलेक्शन होते ना, तर कोण कोण या इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकतात? तर 1/3 मेंबर्स असतात लोकल ऑथॉरिटीचे, 1/3 मेंबर असतात लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे, 1/12 मेंबर असतात ग्रॅज्युएट ऑफ अ 3 इयर, ठीक आहे, त्या स्टेटमध्ये रिसाईड करत आहेत. 1/12 मेंबर असतात सेकंडरी स्कूलचे टीचर्स, ठीक आहे. आणि मग 1/6 मेंबर असतात जे नॉमिनेट केले जाते बाय द गव्हर्नर, कुठल्या कुठल्या फील्डमधून? लिटरेचर, सायन्स, आर्ट, सोशल सर्व्हिस आणि कोऑपरेटिव्ह मुवमेंट, ठीक आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये CLASS या फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचा. क्लास C म्हणजे कोऑपरेटिव्ह, L म्हणजे लिटरेचर, A म्हणजे आर्ट, S म्हणजे सायन्स आणि S म्हणजे सोशल सायन्स, ठीक आहे. हे झाला आपला प्रश्न. आता इथे सांगायचं आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट, ठीक आहे, कुठला करेक्ट नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर इन लोकसभा नो कॉन्फिडन्स मोशन हॅज बीन सेट द ग्राउंड ऑन विच इट इज बेस्ड, ठीक आहे. तर हे रॉंग आहे. कुठलंच ग्राउंड कोणत्या या बेसिसवर ते आणण्यात आलं ते सांगण्यात येत नाही. सो दिस इज द रॉंग स्टेटमेंट. सो दिस इज नॉट करेक्ट. तर आन्सर झाला आपला ए. पण बाकी पण पॉईंट आपण एकदा चेक करून घेऊ. In case of a no confidence motion in a Lok Sabha, procedure of admissibility has been laid down in the rule 198 of a Lok Sabha. Yes, हे करेक्ट आहे. इथे बघून घ्या. प्रोसिजर प्रेसिफाईड केला आहे रूल नंबर 198 ऑफ अ लोकसभा, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठल्याच प्रकारचं मेन्शन नाही आहे रिगार्डिंग अ नो कॉन्फिडन्स मोशन, ठीक आहे. हे रूल बुक मध्येच मेन्शन आहे. अ मोशन ऑफ अ नो कॉन्फिडन्स वन्स ऍडमिटेड हॅज टू बी टेकन अप विथिन द 10 days इट हॅज बीन ग्रँटेड. येस, हे पण पॉईंट जे आहे ते करेक्ट आहे. मग इटलीमध्ये गव्हर्नमेंट रिक्वायर्ड द सपोर्ट फ्रॉम द बोथ ऑफ द हाऊसेस. ओके, हे पण करेक्ट आहे. सो आपला आन्सर आहे ए. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल आपल्याला स्टेटमेंट दिली गेली आहे आणि तिथून कुठली स्टेटमेंट फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता आपण वळूया या क्वेश्चनकडे. तर बघा, मी पहिले इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल काही पॉईंट सांगते. ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया परमानंट ॲज वेल एज अ इंडिपेंडंट कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. कुठल्या आर्टिकलमध्ये मेन्शन आहे? आर्टिकल 324. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्यांचं मेजर काम असते प्रेसिडेंट ॲज वेल एज अ व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन कंडक्ट करणे. त्याचबरोबर पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचरचं इलेक्शन कंडक्ट करणे. पंचायत, म्युन्सिपालिटीज, ठीक आहे, यांचे इलेक्शनसाठी सेपरेट एक स्टेट इलेक्शन कमिशन जे आहे ते बनवण्यात येते, ठीक आहे. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे फक्त या सर्वांचे जे आहे इलेक्शनला ओव्हरथ्रू करते, ठीक आहे. त्याच्या कंपोजिशन बघितलं तर इनिशियली नाही का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये फक्त एकच मेंबर होते, त्यात इज चीफ इलेक्शन कमिशनर. पण लेटर जेव्हा इलेक्शनची एज जी आहे 21 पासून 18 करण्यात आली, त्या टाइमला ना 2 ॲडिशनल चीफ इलेक्शन कमिशनरला ऍड करण्यात आलं आणि नंतर एक 3 मेंबर जे आहे ओव्हरऑल आतापर्यंत 3 मेंबर बॉडी जी आहे ती आहे कंपोजिशन ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ठीक आहे. एज जर बघितलं तर एज अंटिल 65, ठीक आहे, 6 इयर्ससाठी और 6 इयर हे त्यांचा टाइम पिरियड आहे ऑफ अपॉइंटमेंट. रिमूव्हल प्रोसेस जर बघितलं तर चीफ इलेक्शन कमिशनर जो असतो, ठीक आहे, इट कॅन बी रिमूव्ड जसं सुप्रीम कोर्टचे जजची प्रोसिजर आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये स्पेशल मेजॉरिटी लागते बोथ हाऊसेस ऑफ अ पार्लमेंट, ठीक आहे. त्या सेम प्रोसिजरने जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला रिमूव्ह करण्यात येते, ठीक आहे. हे झालं आपलं पूर्ण डिस्कशन. आता बघू आपल्या प्रश्नाकडे. कुठली स्टेटमेंट फॉल्स आहे हे आपल्याला सांगायची आहे.
तो ओनली वन चीफ इलेक्शन कमिशन हैज बीन रिक्रूटेड बट not to the other election commissioner. Only the chief election commissioner has a security of a tenure but not all other election commissioner. तर हे जे आहे ते करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चीफ इलेक्शन ऑफ अ कमिशनर होल्ड द पोझिशन ऑर द स्टेटस ॲज द सुप्रीम कोर्ट जज. तर हे रॉंग आहे. ठीक आहे. आणि मग चीफ इलेक्शन कमिशनर इज मेअरली द फर्स्ट अमॉंग द इक्वल. हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. इथे तुम्ही सर्व पॉईंट मेन्शन नाही केले, पण हे जे पॉईंट्स इथे दिसत आहेत ना, हे सर्व लक्ष्मीकांतमध्ये मेन्शन आहेत. सो गो थ्रू द बुक. ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला प्रत्येक प्रश्न बनवून जाणार. आणि त्याच्यानंतर इन केस ऑफ डिफरन्सेस इन ओपिनियन्स चीफ इलेक्शन कमिशनर अँड इलेक्शन कमिशनर अदर. ठीक आहे. मेजॉरिटीने डिसाईड केलं जाते. ते हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आता बघू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे. करेक्ट नॉट करेक्ट स्टेटमेंट. कुठली स्टेटमेंट करेक्ट नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आर्टिकल नंबर 21 त्याच्यामध्ये मेन्शन आहे. आपल्याला माहिती आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ठीक आहे. हे मेन्शन आहे. आणि आपल्याला माहिती आहे तिथे जेव्हा मी फंडामेंटल राईट हा लेसन शिकवला होता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, ते बघून घ्याल तुम्ही. ठीक आहे. तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं इवन दो कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन नाही आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, बट इंडिया currently follow a due process of law even though it is not mentioned directly in the constitution. ठीक आहे. तर हा जो पॉइंट आहे हा रॉंग आहे. नंतर आहे आर्टिकल नंबर 20 इंडियन कॉन्स्टिट्यूशन नो पर्सन शाल बी पनिश और प्रोसिक्युटेड फॉर द सेम ऑफेन्स. येस करेक्ट आहे. सेम ऑफेन्ससाठी शिवाय सेम आपण एखादं का गुन्हा केला तर त्या सेम गुन्ह्यासाठी आपल्याला वारंवार पनिशमेंट देता येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 14 त्याच्यामध्ये इक्वेलिटी बिफोर लॉ ॲज वेल एज इक्वल प्रोटेक्शन ऑफ अ लॉ. ठीक आहे. याला जे आहे स्टेट डिनाय करू शकत नाही हेच या पॉईंटमध्ये मेन्शन आहे. तर हे पण पॉईंट करेक्ट आहे. आपल्याला सांगायचं की कुठलं करेक्ट स्टेटमेंट नाही आहे. ते ए इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. आता बघू नेक्स्ट. इथे मेन्शन आहे आर्टिकल नंबर 2 बद्दल विचारलाय. करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे करेक्ट सांगायचं आहे, इथे नॉन करेक्ट सांगायचं आहे. हे पहिलेच हायलाइट करून घ्यायचं. जेव्हा आपल्याला प्रश्नपत्रिका मिळते आणि आपण जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा हायलाइट करून घ्यायचं. कधी कधी काय होते आपण करेक्ट आणि नॉन करेक्टमध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊन जातो. ठीक आहे. प्रॉपरली लक्षात नाही देत आणि त्याच्यामुळे कधी ना कधी आन्सर आपले चुकण्याची संभावना असते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की करेक्ट विचारलेलं आहे की नॉन करेक्ट विचारलं आहे. आता इथे प्रश्न आहे Article number 2 of Indian Constitution is related to the admission and establishment of a new state which is not the part of a union. ठीक आहे. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. कारण की आर्टिकल 2 मध्ये काही पॉवर दिली आहे पार्लमेंटला की ते जे आहे युनियनमध्ये नवीन स्टेटला ऍडमिट करू शकतात. ठीक आहे. त्याचबरोबर इथे मेन्शन आहे बघा पॉवर टू ऍडमिट अ युनियन ऍडमिट इन टू द युनियन ऑफ इंडिया न्यू स्टेट. ठीक आहे. ठीक आहे. जे ऑलरेडी एक्झिस्टंटमध्ये नाही आहेत दॅट इज नॉट द पार्ट ऑफ इंडियन युनियन. ठीक आहे. त्यांना ऍडमिट करू शकतात. हे आर्टिकल 2 मध्ये मेन्शन आहे. हे पॉईंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर 3 मध्ये काय मेन्शन आहे फॉर्मेशन ऑर द चेंजेस ऑफ एक्झिस्टिंग स्टेट इन्क्लुडिंग द युनियन टेरिटरी. बघा आर्टिकल 3 मध्ये एक्झिस्टिंग स्टेट इथे बघा एक्झिस्टिंग स्टेटला आपण जे आहे सेपरेट टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट इन्क्रीजिंग डिक्रीजिंग अल्टरिंग द नेम बाउंड्रीज. ठीक आहे. हे सर्व जे आहे आपण विथ इन म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट स्टेटमध्ये. ठीक आहे. ते येते आपला आर्टिकल नंबर 3 मध्ये. हे सर्व आपण चेंजेस आणू शकतो. सो पॉईंट नंबर बी इज ऑल्सो करेक्ट. पॉईंट नंबर 3 मध्ये काय मेन्शन आहे इट इज ओनली इंट्रोड्यूस इन द लोकसभा. हे रॉंग आहे. आर्टिकल 3 जेव्हा इम्प्लिमेंट करायचं राहिलं त्याचं बिल आपण लोकसभामध्ये फक्त आणू शकतो. नाही हे रॉंग आहे स्टेटमेंट. सो आन्सर इज आपला ए आणि बी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्टेटमेंट रिगार्डिंग लोक अदालत. ठीक आहे. इथे काय इनकरेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे. तर लोक अदालत काय असते त्याचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगून देते आधी. लोक अदालतमध्ये काय असते बघा इन जनरल आयडिया बघा. सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आपले डिस्ट्रिक्ट कोर्ट्स यांच्या सर्वांमध्ये ना पेंडेन्सी ऑफ अ केसेस खूप आहे. ठीक आहे. केसेस ओव्हरबर्डन आहेत. ओव्हरबर्डन ऑफ अ केसेस. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होते केसेस लवकर सॉल्व्ह होत नाही. तारीख पे तारीख वाले तुम्ही डायलॉग ऐकले असणार. ठीक आहे. तारीखवर तारीख मिळत असते. केसेस व्यवस्थित सॉल्व्ह नाही होत. त्याच्यासाठी अल्टरनेट काही आपण जे आहे डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम आणलं त्याच्यामधला एक आहे लोक अदालत. ठीक आहे. तर लोक अदालतमध्ये आपण जे केसेस आहेत जे पेंडिंग आहेत और प्री लिटिगेशन स्टेजमध्ये आहेत त्यांना आणू शकतो. ठीक आहे. आणि लोक अदालत आहे. ठीक आहे. त्यांना एक स्टॅच्युटरी स्टेटस दिलं अंडर द लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 ला. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट स्टेट ॲज वेल एज नॅशनल लेवलमध्ये ऑर्गनाईज करू शकतो. स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचं फॉर्मेशन केलं जाते. ठीक आहे. फॉर ऑर्गनायझिंग सच लोक अदालत.
आणि लोक अदालतमध्ये ना त्याचं हेड कोण असते, हेड असते सर्व्हिंग ऑर अ रिटायर्ड ज्युडिशियल ऑफिसर्स ॲज वेल एज अदर पर्सन्स पण इन्क्लुडेड असतात. त्याच्यानंतर ज्युडिशियल ऑफिसर ॲज अ चेअरमॅन ॲज वेल एज अ लॉयर, ॲडव्होकेट अँड सोशल वर्कर पण यांचे मेंबर्स असतात. जो काही डिसिजन यांनी दिलं जातं, ठीक आहे, लोक अदालतमध्ये जे काही डिसिजन दिलं जाते, अवॉर्ड्स दिले जातात, डिसिजन दिले जातात, ठीक आहे, ते फायनल असते आणि बाइंडिंग असते दोन्ही पार्टीजला. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कुठली पण जी पार्टी आली आहे केस घेऊन लोक अदालतमध्ये, जर त्यांना तो जो काही त्यांनी हिअरिंग दिली आहे ते त्यांना जर फॉलो नसेल, सॅटिस्फाय नसणार, तर देअर इज नो प्रोव्हिजन फॉर अन अपील अगेन्स्ट दिस अवॉर्ड. हाऊएव्हर पार्टीज जे आहे इनिशिएट करू शकतात लिटिगेशन बाय अप्रोचिंग द कोर्ट, ठीक आहे, अँड फायलिंग अ ॲप्रोप्रिएट केसेस. हे पॉईंट लक्षात घ्यायचे आणि कुठलीच प्रकारची चार्जेस वगैरे लागत नाही वाईल वी आर टेकिंग द केसेस इन द लोक अदालत. तर हे झालं आपल्या लोक अदालत रिलेटेड पॉईंट. तर आता आपल्याला इथे इथली कुठली इनकरेक्ट स्टेटमेंट आहे ते सांगायची आहे. तर लोक अदालत बद्दल इनकरेक्ट स्टेटमेंट, अंडर अ लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट त्याला स्टॅच्युटरी स्टेटस आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लोक अदालत कॅन बी कन्स्टिट्युटेड बाय सर्व्हिंग ऑर रिटायरिंग ज्युडिशियल पर्सन ओनली. ठीक आहे. जसे एक्स्ट्रीम वर्ड जेव्हा येतात ना ऑप्शन्समध्ये, तर थोडंसं कॉशियस होऊन जायचं. ओनली, ठीक आहे, ओनली झालं किंवा ऑल, ठीक आहे, नन, असे जेव्हा शब्द येतात ना थोडं कॉशियस होऊन जायचं आणि व्यवस्थित वाचायचा प्रश्न. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम एक्स्ट्रीम वर्डवाले रॉंगच असतात, तर हे पण प्रश्न रॉंग आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं इन्क्लुडिंग अदर ऑफिसर्स पण असतात, सोशल वर्कर, लॉयर्स वगैरे. ठीक आहे. तर हे रॉंग आहे. आणि त्याच्यानंतर अवॉर्ड जे आहे फायनल आणि बाइंडिंग असते, येस. आणि द अवॉर्ड पास बाय द लोक अदालत इज डीम टू बी डिकेड बाय द डिकेड ऑफ अ सिव्हिल कोर्ट, येस. हे सर्व पॉईंट बरोबर आहे. आता स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन बद्दल विचारलं आहे. ठीक आहे. तर हे जे आहे त्याच्याबद्दल बघून घेऊ. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, जेव्हा आपल्याला माहिती आहे जेव्हा इंडियन इंडिपेंडन्स होणार होता तेव्हा इंडियन 1947च्या टाइमला, तर इंडिया जी होती ना ते मेनली डिफरंट पार्ट्समध्ये ब्रेकडाऊन होती. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, त्याला ऑर्गनाईज करणे प्रॉपर वेमध्ये हे इम्पॉर्टंट होऊन झालं आणि त्याच्यासाठी जे आहे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आणण्यात आलं. ठीक आहे. 1953च्या टाइमला आणण्यात आला. ठीक आहे. प्रॉपर ऑर्गनायझेशन करण्यासाठी. तर त्याचे मेंबर्स कोण होते, जस्टिस फैजल अली, सरदार के.एम. पानिकर आणि हिरडेनाथ कुंजरू. ठीक आहे. हे सर्व मेन होतोय. त्यांचं मेजर होतं, त्यांनी काय एक्सेप्ट केलं होतं की लँग्वेजच्या बेसिसवर आपण जे आहे स्टेटला ऑर्गनाईज करू. त्याचबरोबर त्यांनी एका स्टेटमध्ये एकच लँग्वेज, ठीक आहे, वन लँग्वेज वन स्टेट हा फॉर्म्युलाला रिजेक्ट केलं होतं. बरोबर. त्याचबरोबर जे आहे हे 3 पॉईंटला कन्सिडर करण्यात आलं होतं वाईल फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्टेट. युनिटी अँड सेक्युरिटी, लिंग्विस्टिक अँड कल्चरल होमोजिनिटी, फायनान्शियल, इकॉनॉमिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्सिडरेशन. त्याच्याच बरोबर हे सर्व जे पॉईंट आहे ते ऍड करण्यात आला. आणि एक पॉईंट लक्षात घ्या, बेस्ड ऑन द रिकमेंडेशन इनिशियली ना 14 सेंट्रली गव्हर्न स्टेट ॲज वेल एज द 6 युनियन टेरिटरी जे आहे ते फॉर्म करण्यात आले. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे नंबर इन्क्रीज झाला आहे स्टेटचा. ठीक आहे. युटीजचा पण. त्याच्यामुळे इनिशियल स्टेजमध्ये फक्त इतके युटीज आणि आपले काय स्टेट बनले होते जेव्हा स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला होता 1956चा. आता त्याच्यावर क्वेश्चन आहेत. अपॉइंटमेंट झाली होती 1953ला. ओके. होल्ड केला. मेंबर्स 2 मेंबर फैजल अली, ते हे बरोबर आहे, पण बाकी हे 2 मेंबर रॉंग आहेत. हे रॉंग आहे. बी जिथे पण आहे तो ऑप्शन चुकीचा आहे, हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. उरला आपला हा ऑप्शन. तर हा ऑप्शन आपला करेक्ट आहे. ठीक आहे. इवन दो कधी कधी काय होते आपल्याला ना प्रत्येक पॉईंट्स लक्षात नसतात, पण तिथून सपोज एखाद पॉईंटला तुम्हाला कन्फर्म असेल तर बाकी पॉईंट्स म्हणजे त्याला आपण कन्सिडर करून बाकी रेस्ट ऑफ द ऑप्शनला जे आहे एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे. अशी ट्रिक्स जे आहे वारंवार जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला येऊन जाणार, पण अशी ट्रिक्सला थोडंसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्रत्येक पॉईंट्स आपल्याला लक्षात राहणं जे आहे इम्पॉसिबल आहे, त्याच्यामुळे थोडंसं ट्रिक्स वगैरे लावायचा. इवन दो हा क्वेश्चन बघा त्याच्यानेच तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल. जरी तुम्हाला हे बाकी सर्व पॉईंट्स नसेल माहीत, ठीक आहे, कधी हे डेट ॲक्च्युअली एक्झॅक्ट लक्षात नसेल, पण तुम्हाला हे माहीत असेल की स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनचे मेंबर्स फैजल अली आणि पानिकर आणि कुंजरू हे सर्व होते, हे 2 नव्हते, तरी पण तुम्ही जे आहे ऑप्शनला डायरेक्ट एलिमिनेट करू शकत होते. ठीक आहे. करेक्ट सांगायचं आहे तर बी इज अ रॉंग स्टेटमेंट, बी इज अ रॉंग स्टेटमेंट, बी इज अ रॉंग स्टेटमेंट. उरला कोणता, ए आणि डी झालं. ठीक आहे. असं थोडंसं शॉर्ट ट्रिक्स वगैरे थोडं लक्षात ठेवायचं. मुव्हिंग टू द 2020 क्वेश्चन. आत्ता तुम्ही लक्षात घ्याल इथे जे विचारलेले टॉपिक्स आहेत ना त्याचं रिपिटेशन कसं दिसणार 2020च्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर सर्वात पहिले बघू आपण प्रश्न कॅबिनेट सेक्रेटरीवर सांगायचा आहे. ठीक आहे. तर कॅबिनेट सेक्रेटरी
जसं ते टॉप मोस्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल असते, ठीक आहे, सिनियर मोस्ट सिव्हिल सर्वंट असतो. त्याचबरोबर जो कोणी पर्सन असतो ना, तो एक्स ऑफिशियल हेड असतो सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डचा, ठीक आहे. त्याचबरोबर द कॅबिनेट सेक्रेटरीएट ॲज वेल ॲज IAS अँड ऑल सिव्हिल सर्व्हिसेस, ठीक आहे. त्याची रँक जर बघितली तर 11th रँक येते, ठीक आहे, इंडियन ऑर्डर ऑफ प्रिफरन्समध्ये. त्याच्याच बरोबर हे डायरेक्ट चार्ज असते, म्हणजे जो कोणी ऑफिसर असतो हा, ठीक आहे, कॅबिनेट सेक्रेटरी असतो, ठीक आहे. इट डायरेक्टली केम अंडर द चार्ज ऑफ PM आणि फिक्स टेन्युअर असतो त्यांचं 2 वर्षासाठी. आणि यांचे जे काही रूल्स वगैरे आहेत ते या जे आहे रूल बुकमध्ये मेन्शन आहे, ठीक आहे. ट्रान्झॅक्शन ऑफ अ बिझनेस अँड अलोकेशन ऑफ अ बिझनेसेस रूल. आता त्याच्यावर प्रश्न आहे, डायरेक्ट ऑपरेशन अंडर द प्राईम मिनिस्टर, हा ऑप्शन आपला बरोबर आहे. बी कुठे कुठे आहे, इथे बी आहे, हा ऑप्शन चुकीचा होऊन जाईल, इथे बी ऑप्शन नाही आहे, हा बी आहे, इथे बी आहे. त्याच्यानंतर इट इज अ लाईन एजन्सी, ठीक आहे, एजन्सी आहे, नाही आहे, ठीक आहे. सी जिथे पण आहे ते चुकीचं आहे. आता उरले हे दोन. इट फंक्शन ॲज अ चीफ कोऑर्डिनेटिंग एजन्सी इन द सेंट्रल गव्हर्नमेंट, हा पण पॉईंट बरोबर आहे. जनरलाइज पॉईंट आहे. बी आणि डी इज अ करेक्ट वन, ठीक आहे. ए आणि बी जे आहे ते रॉंग आहे, ठीक आहे. इव्हन दो तुम्हाला हे पॉईंट एक्झॅक्ट डेट लक्षात नसेल, पण हे पॉईंट आणि हा पॉईंट जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजून येईल हे जनरलाइज पॉईंट आहे आणि हे करेक्ट पॉईंट आहे. कुठे पण कोणताच असं आपण विचार करून हे 2 पॉईंट चुकीचे असेल असं आपण जे सिद्ध करू शकत नाही. दॅट्स वाय बी आणि डी इज अ करेक्ट ऑप्शन, रेस्ट ऑफ द ऑप्शन आर द रॉंग वन, ठीक आहे. नंतर करेक्ट कोड सांगायचा इथे. आता विचारलं आहे की इन इंडिया ओनली कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल कॅन बी इंट्रोड्यूस इन द पार्लमेंट ओनली विथ द प्रायर रिकमेंडेशन ऑफ अ प्रेसिडेंट. तर असं काही नाही आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलसाठी प्रायर रिकमेंडेशन लागते प्रेसिडेंटची, ठीक आहे. दिस इज द रॉंग वन. US मध्ये मग स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, यांच्याबद्दल पण विचारलं आहे. असे क्वेश्चन जे आहे थोडे टफ राहू शकतात, कारण की आपण प्रत्येक कंट्रीजमध्ये कशा प्रकारे त्यांचं रेग्युलेशन आहे हे आपल्याला माहीत नसते. त्याच्यामुळे अशा टाईपचे प्रश्न जर पेपरमध्ये येतात तर त्याला डायरेक्ट सोडून द्या. लीव सच क्वेश्चन, ठीक आहे. डोंट अटेम्प्ट सच क्वेश्चन. एखाद प्रश्न सोडलं पण गरजेचं असते, ठीक आहे. पूर्ण प्रश्न तसे पण आपण अटेम्प्ट नाही करत. पण आतासाठी लक्षात ठेवा की ऑप्शन नंबर सी अँड डी इज अ करेक्ट ऑप्शन, ठीक आहे. हे 2 पॉईंट करेक्ट आहे, रेस्ट ऑफ द ऑप्शन आर द रॉंग. आणि पेपरमध्ये असे प्रश्न आले तर डेफिनेटली सोडून द्यायचं, ठीक आहे. कारण की प्रत्येक स्टेटबद्दल माहीत असते आपल्याला, इम्पॉसिबल होऊन जाते. बाकी पण सब्जेक्टला करायचं आहे, ठीक आहे. पॉलिटिक्स एक विषय नाही आहे, इकॉनॉमी आहे, हिस्ट्री आहे, खूप अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे अशा प्रश्नाला लिव्ह करून द्यायचं, ठीक आहे. टेन्शन नाही घ्यायचं. त्याच्यानंतर बघा पोझिशन ऑफ अ स्पीकरवर प्रश्न आहे. आता स्पीकर बदले पहिले आपण डिस्कशन करून घेऊ. स्पीकर आर्टिकल नंबर 93 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये मेन्शन आहे की लोकसभामध्ये एक स्पीकर ॲज वेल ॲज अ डेप्युटी स्पीकर राहायला पाहिजे. आणि यांची आणि जो स्पीकर असतो त्याची इलेक्शन ची डेट जी आहे ते प्रेसिडेंट थ्रू म्हणजे प्रेसिडेंट थ्रू फिक्स केली जाते. त्याचबरोबर जोपर्यंत लोकसभा असते पॉवरमध्ये, ठीक आहे, लोकसभामध्ये जो गव्हर्नमेंट राहते ते पॉवरमध्ये असते, तिथपर्यंत स्पीकर जो आहे आपली ऑफिसची टर्म राहते, दॅट इज 5 इयर. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण त्याला रिमूव्ह पण करू शकतो, ठीक आहे. रिमूव्ह कसे करू शकतो, तर रिमूव्ह करायसाठी सर्वात आधी त्यांना जे आहे 14 दिवसाचं नोटीस द्यायचं राहते इनिशियल. आणि जो रिझोल्युशन असतो त्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटीने पास केलं जाते, ठीक आहे. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय असते, ऑफ द देन मेंबर्स ऑफ अ हाऊस, ठीक आहे. जितकी स्ट्रेंथ असते हाऊसची, ठीक आहे, त्यांची जी मेजॉरिटी असते, ठीक आहे, त्याला आपण इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणतो. आणि एक पॉईंट लक्षात घ्या, जेव्हा आता सपोज XYZ पर्सनला आपल्याला त्याला पोझिशनवरून हटवायचं आहे, रिमूव्हल प्रोसेस त्यांची सुरू आहे एखाद्या स्पीकरची, त्या टाइमला काय असते, जेव्हा हा रिझोल्युशन पास केला जातो ना स्पीकरचं, तेव्हा ती त्या हाऊसमधले जेव्हा सिटिंग होते त्याला प्रिसाइड करू शकत नाही, ठीक आहे. त्याचबरोबर वोटिंगचं जेव्हा प्रोव्हिजन असते, ठीक आहे, वोट करावं लागते, ठीक आहे, फॉर द रिमूव्हल. त्या टाइमला जे आहे स्पीकर जो आहे ऑब्व्हियसली हेड म्हणजे जे काही प्रेसिडिंग असते हाऊसची त्याला तर हेड नाही करू शकत, पण ही हॅज अ राईट टू स्पीक ॲज वेल ॲज टेक द पार्ट ऑफ अ प्रोसिडिंग, ठीक आहे. त्याला वोट करण्याचं पण पॉवर आहे फर्स्ट इन्स्टंटमध्ये. पण जेव्हा दोन्ही वोट्समध्ये टाय होऊन जाते तर तशा टाइमला तो वोट करू शकत नाही, हे पॉईंट लक्षात ठेवायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिस्क्वालिफिकेशन जे असते ते रिप्रेझेंटेशन ऑफ अ पीपल ॲक्ट 1951, ठीक आहे, याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे डिस्क्वालिफिकेशन कोणत्या ग्राउंडवर आपण करू शकतो स्पीकरचे, ठीक आहे. त्याला आपण रोपा ऍक्ट म्हणतो, ठीक आहे. रोपा ऍक्ट GS2 सिलेबस वाचा, ठीक आहे, ओपन करून पहा, डायरेक्ट सिलेबसचा टॉपिक आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट इम्पॉर्टंट होऊन जाते फॉर द मेन्स एक्झाम. आता बघा स्पीकर बद्दल आता प्रश्न बघून घेऊ. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायचं आहे. ही हॅज अ हायर रँक दॅन अ डेप्युटी प्राईम मिनिस्टर, रॉंग.
हायर रँक कशी राहणार त्याची, प्राईम मिनिस्टर ऑब्व्हियसली हायर पोझिशनमध्ये राहणार ॲज कम्पेअर टू स्पीकर. हे तर रॉंग आहे. डी जिथे जिथे आहे ते कॅन्सल होऊन जाणार, हा ऑप्शन कॅन्सल होईल. ठीक आहे, हा ऑप्शन कॅन्सल होईल. ए आणि बी इथे पण आहे, ए आणि बी इथे पण आहे, तर लक्षात घेऊन घ्यायचं. डायरेक्ट आपण करू शकतो ए आणि बी इज अ करेक्ट स्टेटमेंट. तरी आपण एकदा बघून घेऊ. सॅलरी अँड अलाउन्सेस जे असते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून चार्ज होतात, हे बरोबर आहे. नो वोट एक्सेप्ट इन केस ऑफ अ टाइम. ठीक आहे, दिस इज ऑल्सो द करेक्ट वन. he can be removed by the resolution passed by the majority of the present and voting. नाही, प्रेझेंट अँड वोटिंग नाही, आपल्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते, द देन मेंबर्स ऑफ द हाऊस. दॅट्स वाय सी इज अ रॉंग. तर आन्सर आहे आपला ए आणि बी. आता इथे आपल्याला विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट करेक्ट. इथे सर्व ऑप्शन्स दिले आहेत. मोशन्स बद्दल विचारलंय. तर बघा, पार्लमेंटमध्ये काही मोशन्स असतात, त्याच्यामधला एक आहे ॲडजॉर्नमेंट मोशन. ॲडजॉर्नमेंट मोशनमध्ये काय असते, ॲडजॉर्न द हाऊस बिफोर द एक्सपायरी ऑफ अ टाइम. सो दिस इज अ करेक्ट. ॲडजॉर्नमेंटमध्ये तसंच असते, सस्पेंड केलं जाते सिटिंगला. ठीक आहे, जे पार्लमेंटची सिटिंग असो, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची असो, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची, त्याला फिक्स अमाऊंट ऑफ टाइमसाठी जेव्हा आपण सस्पेंड करतो त्याला ॲडजॉर्नमेंट म्हणतात. एक असते ॲडजॉर्नमेंट सिनी डाय, इथे मेन्शन नाही आहे पण मी तुम्हाला एकदा सांगून देते. ॲडजॉर्नमेंट सिनी डायमध्ये काय असते, पुढे कधी मीटिंग होणार, ठीक आहे, याच्याबद्दल काही सांगण्यात येत नाही. ठीक आहे, इनडेफिनेट पिरियड ऑफ अ टाइमसाठी जे आहे टर्मिनेट केली जाते सिटिंग ऑफ अ पार्लमेंटला, त्याला आपण म्हणतो ॲडजॉर्नमेंट सिनी डाय. मग कॉलिंग अटेन्शन मोशन. आता कॉलिंग अटेन्शन मोशनमध्ये काय असते, टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ अ मिनिस्टर ऑन अ मॅटर ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स. तर हे जे आहे हे करेक्ट आहे. ठीक आहे, नॉट, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. कॉलिंग अटेन्शन मोशन म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंटचं अटेन्शन आणण्यासाठी हा मोशन आणला जाते ऑन अ पब्लिक इम्पॉर्टन्स मॅटर. ठीक आहे, दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. ॲडजॉर्नमेंट मोशन जे आहे हे रॉंग आहे. ठीक आहे, सॉरी मी आधी काहीतरी चुकीचं म्हटलं वाटते. ठीक आहे, दिस स्टेटमेंट इज अ रॉंग. ॲडजॉर्नमेंट फॉर द हाऊस बिफोर द एक्सपायरी ऑफ अ टाइम नाही. बिफोर द एक्सपायरी ऑफ अ टाइम जे असते त्याला ॲडजॉर्नमेंट सिनी डाय म्हणतात. ठीक आहे, ना की फक्त ॲडजॉर्नमेंट मोशन. ठीक आहे, दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज अ रॉंग. Privilege motion. Privilege motion to draw the attention of a speaker toward the proceeding of a house do not follow the rule and the procedure. तर बघा, प्रिव्हिलेज मोशनचं मिनिंग काय असते. प्रिव्हिलेज मोशनमध्ये असते व्हायोलेशन केलं कुठल्या पण पार्लमेंट च्या प्रिव्हिलेजला बाय अ मिनिस्टर. ठीक आहे, हे याचा अर्थ नाही आहे. त्याच्यानंतर पॉईंट ऑफ ऑर्डर. आता पॉईंट ऑफ ऑर्डरमध्ये काय असते, मेंबर जो आहे तो पॉईंट ऑफ ऑर्डर आणू शकते जेव्हा प्रोसिडिंग ऑफ अ हाऊस डू नॉट फॉलो अ नॉर्मल रूल्स ऑफ अ प्रोसिजर. ठीक आहे, तर हा जो आहे याचा पॉईंट आहे. ठीक आहे, या हे दोनचं लिंक आहे. तर हा इथे जे मेन्शन आहे हा रॉंग पॉईंट आहे. दॅट्स वाय बी, सी अँड डी इज अ ऑप्शन. ठीक आहे, कारण की आपल्याला इथं नॉट करेक्ट आन्सर सांगायचं आहे. मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट वन. इथे पण आपल्याला नॉट करेक्ट, कुठली स्टेटमेंट करेक्ट नाही आहे ते सांगायचं आहे. म्हणजे याचा अर्थ राहील की बाकी सर्व स्टेटमेंट करेक्ट राहणार, फक्त एकच अशी स्टेटमेंट आहे जी चुकीची राहणार. न्यू स्टेटचं फॉर्मेशन बाय द स्पेशल मेजॉरिटी बाय द पार्लमेंट. इट इज अ रॉंग स्टेटमेंट. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा, पार्लमेंट जो आहे न्यू स्टेट जेव्हा फॉर्म करतो, ठीक आहे, तेव्हा त्याला सिंपल मेजॉरिटी लागते. एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंपल मेजॉरिटी. सो तर सिंपल मेजॉरिटी लागते ना की स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे, दॅट्स वाय दिस इज अ रॉंग आन्सर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बाकीचे पॉईंट बघून घ्या एकदा. नो बिल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्टेट कॅन बी इंट्रोड्यूस इन आयदर हाऊस ऑफ द पार्लमेंट एक्सेप्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ अ प्रेसिडेंट. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट. त्याच्यानंतर प्रेसिडेंट जो आहे इंट्रोड्यूस द बिल इन द पार्लमेंट शॅल बी रेफर टू द स्टेट लेजिस्लेशन विथ इन द स्पेसिफाईड टाइम. नॉट करेक्ट. हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर पार्लमेंट हॅज नो बाउंड की कधी व्यू एक्सेप्ट करे ऑफ अ स्टेट लेजिस्लेशन. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. आन्सर इज अ सी.
त्याच्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम बद्दल विचारलाय, तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम मध्ये वेन अ स्टेट लेजिस्लेचर फेल टू डिस्चार्ज, म्हणजे कोणत्या सिच्युएशन मध्ये आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणू शकतो. ठीक आहे, ज्युडिशियरी कधी ऍक्टिव्हेट होऊन जाते, जेव्हा कुठली पण स्टेट लेजिस्लेचर फेल होते टू डिस्चार्ज देअर रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज करेक्ट. इन केस ऑफ अ हंक असेंब्ली, ठीक आहे, जेव्हा गव्हर्नमेंट इज वीक अँड इनस्टेबल, तेव्हा ज्युडिशरी थोडी ऍक्टिव्हेट होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फेल टू प्रोटेक्ट द बेसिक राईट ऑफ अ सिटीजन, येस. आणि मिसयूज ऑफ अ पॉवर, त्याच्यामध्ये पण येस. सो ऑल ऑफ द अबोव इज द आन्सर. सेंट्रल इलेक्शन कमिशनर, तर बघा सेंट्रल इलेक्शन कमिशनर जे असते इंडिपेंडेंट बॉडी आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टने बनली आहे 2005च्या. ठीक आहे, ज्यांचं मेन एम असते इन्फॉर्मेशन कमिशनर ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी मेन्शन करणे. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर कुठली पण टाईपची कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे, ती स्टॅच्युटरी बॉडी आहे. स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे अशी बॉडी जी कुठल्या पण ऍक्टनी बनलेली असते. ठीक आहे, तर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टने बनले आहे, त्याच्यामुळे ती स्टॅच्युटरी बॉडी आहे, ना की कॉन्स्टिट्युशनल बॉडी. याच्यामध्ये जर बघितलं तर एक चीफ इलेक्शन कमिशनर असतो आणि बाकी 10 जे असतात इन्फॉर्मेशन कमिशनर असतात. अपॉइंटमेंट केली जाते बाय द प्रेसिडेंट. ठीक आहे, ऑन द रिकमेंडेशन ऑफ अ सिलेक्ट कमिटी. आता सिलेक्ट कमिटीमध्ये कोण कोण असते, एक असते प्राईम मिनिस्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर असते लीडर ऑफ अपोजिशन इन लोकसभा आणि एक असते युनियन कॅबिनेट मिनिस्टर, जो नॉमिनेट केला जाते बाय द प्राईम मिनिस्टर. 3 वर्षासाठी ते टाइम पिरियड असते. ठीक आहे, अँड रीच अप टू 65 एज. ठीक आहे, आणि रिअपॉइंटमेंट पॉसिबल नाही आहे, नो एलिजिबल फॉर अ रिअपॉइंटमेंट. हाऊएव्हर, एक जसं मी तुम्हाला सांगितलं चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर असतो आणि बाकी सर्व काय असतात इन्फॉर्मेशन कमिशनर. हे जे आहे सपोज एक पर्सन इन्फॉर्मेशन कमिशनर असेल तो पुढे जाऊन प्रमोट होऊ शकतो चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर मध्ये. ठीक आहे, तर अशा टाईपचं प्रमोशन इज म्हणजे अप्लिकेबल, बट रिअपॉइंटमेंट जे आहे ते होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉइंट्स बघून घेऊ. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, नाही. ठीक आहे, 5 मेंबर असतात, नाही 10 असतात. हे जे आहे अपॉइंट केले जाते प्रेसिडेंट, येस प्रेसिडेंट थ्रू अपॉइंट केले जाते. आणि त्यांची जी कमिटी आहे हेड बाय द होम मिनिस्टर, नाही हेड बाय द प्राईम मिनिस्टर. 5 वर्षाचा कालावधी, नाही 3 वर्षाचा कालावधी. 70 एज, नाही 65 एज. त्याच्यानंतर हे सर्व पॉईंट रॉंग आहेत, त्याच्यामुळे हा जो 4th ऑप्शन उरता तोच करेक्ट आहे. त्याच्यामध्ये मेन्शन आहे की रिअपॉइंटमेंट होऊ शकत नाही, फक्त प्रमोशन जे आहे ते होऊ शकते. ठीक आहे, and he cannot hold the office more than 5 years including the terms of information commissioner. ठीक आहे, हे पॉइंट बरोबर. इथं हा पॉइंट जो आहे मी इथे मेन्शन केलाय पहा. आता आपल्याला विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इफ अब्सेंट वुड मेक द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मोर फेडरल इन नेचर. ठीक आहे, जर ते प्रोव्हिजन अब्सेंट असती तर फेडरल नेचर जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा तो मोर इन्हान्स झाला असता. ठीक आहे, तर रेसिड्युअल पॉवर मस्ट बी लेफ्ट विथ इन द सेंटर. द पॉवर डिवायडेड बिटवीन द स्टेट अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट. हे जे आहे ओके. त्याच्यानंतर प्रेसिडेंट एन्जॉय द ॲब्सोल्यूट व्हीटो ओव्हर द स्टेट बिल. युनियन कॅबिनेट कॅन चेंज द नेम एरिया ॲज वेल ॲज अ बाउंड्री ऑफ अ स्टेट विदाउट अ कन्सेंट. ओके, तर आता बघा फेडरल नेचर म्हणजे काय असते, युनियन ॲज वेल ॲज अ स्टेट. ठीक आहे, हे आपल्या आपल्या लेवलवर काम करणार. पण आपल्याला माहिती आहे इंडिया जो आहे कॉशी फेड्युअल आहे. ठीक आहे, इन सर्टन वर्क युनियन कॅन इंटरफेअर इन द स्टेट मॅटर. ठीक आहे, तर आपल्याला इथे सांगायचं आहे की कुठले प्रोव्हिजन जर अब्सेंट असते तर आपलं इंडियनचं जे कॉन्स्टिट्यूशन असतं सर्व बहुत जास्त फेड्युअल असतं. तर सपोज रेसिड्युअल पॉवर सेंटरच्या हातमध्ये नसती. ठीक आहे, दोघांना इक्वली डिवाइड केली असती असं काही प्रोव्हिजन असतं तर मोर फेडरल असता, म्हणून ए इज करेक्ट आन्सर. प्रेसिडेंटला व्हीटो पॉवर आहे, ॲब्सोल्यूट व्हीटो इन द स्टेट बिल. ठीक आहे, हे प्रोव्हिजन असती. स्टेट बिल सपोज इथं पास केलं, ठीक आहे, युनियनमध्ये, दॅट इज प्रेसिडेंटकडे. तर प्रेसिडेंटकडे पॉवर असते ओव्हरऑल की त्याला विडहोल करायचं आहे, अपहेल करायचं आहे किंवा एक्सेप्ट करायचं आहे. ठीक आहे, किंवा रिजेक्ट करायचं आहे. ठीक आहे, अशा टाईपचे जे पॉवर असतात ते कुठले नसते, तर ऑब्व्हियसली कुठे ना कुठे फेडरल नेचर आपल्याला दिसण्यात आलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे सी पण करेक्ट आहे, ए पण करेक्ट आहे आणि सेम गोज फॉर द डी. ठीक आहे, तर आन्सर आहे ए, सी आणि डी. त्याच्यानंतर इथे आपला प्रश्न आहे रिगार्डिंग विच ऑफ द फॉलोइंग मॅटर आर एक्सक्लुडेड फ्रॉम द ज्युरिडिक्शन ऑफ इंटर स्टेट काउन्सिल ऑफ इंडिया. ठीक आहे,
तर इंटरस्टेट काउन्सिल ऑफ इंडियामधून कुठल्या मॅटरला एक्सक्लूड केलं आहे, तर कुठल्या मॅटरला इन्क्लूड केलं आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. ते इन्क्लूड केलं आहे इंटरस्टेट काउन्सिल. तर ऑब्व्हियसली इन्क्वायर करील आणि ॲडवाईस करील डिस्प्यूट बिटवीन द स्टेट्स. ठीक आहे, इंटरस्टेटला आपल्याला बघायचं आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेट करील, डिस्कस करील ऑन द सब्जेक्ट मॅटर. ठीक आहे, बिटवीन मोर अँड म्हणजे वन ऑर मोर स्टेटमध्ये जे कॉमन इंटरेस्टवर टॉपिक्स राहील त्याच्यासाठी. ठीक आहे, त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर मेक रिकमेंडेशन ऑन द सब्जेक्ट ऑन अ पर्टिक्युलर रिकमेंडेशन, बेटर कोऑर्डिनेशन पॉलिसीज विथ इन द सब्जेक्ट. येस, हे जनरलाइज पॉईंट आहे, तर असे पॉईंट नेहमी करेक्टच असतात. याच्यामध्ये मेन्शन आहे एज्युडिकेशन ऑफ एनी डिस्प्यूट विथ रिस्पेक्ट टू द डिस्ट्रीब्युशन अँड द कंट्रोल ऑफ एनी इंटरस्टेट रिव्हर. ठीक आहे, याच्यासाठी सेपरेट बॉडी आहे, इंटरस्टेट काउन्सिल हे डिस्कस करत नाही. ठीक आहे, दॅट्स वाय दिस इज द रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, याला एक्सक्लूड केलं गेलं आहे आणि बाकीचे 3 जे आहेत ते करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्रिव्हिलेज कमिटी बद्दल विचारलं. प्रिव्हिलेज कमिटी बद्दल नॉट करेक्ट सांगायचं आहे. ठीक आहे, कुठले पॉईंट करेक्ट नाही आहे. तर प्रिव्हिलेज कमिटी काय असते बघा, पहिले सांगते मी तुम्हाला पार्लमेंट प्रिव्हिलेज काय असते. पार्लमेंटमध्ये जे पण MPs MLAs, पार्लमेंटमध्ये MPs असतात, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये MLAs असतात. ठीक आहे, तर त्यांना ना ते इतक्या मोठ्या हाय पोझिशनमध्ये असल्यामुळे त्यांना काही सर्टन राईट्स आहेत, इम्युनिटीज दिले गेलेले आहेत इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो पार्लमेंटरी प्रिव्हिलेज. आणि त्याच्यासाठी ना त्याला पूर्ण मॅटरला हँडल करण्यासाठी कमिटी पण फॉर्म करण्यात आली, पार्लमेंटरी कमिटी. ठीक आहे, 15 मेंबर असतात लोकसभेचे आणि 10 मेंबर असतात, लोकसभेमध्ये 15 मेंबर असतात या कमिटीमध्ये आणि 10 मेंबर असतात इन राज्यसभा. आणि नॉमिनेट मेनली केले जाते स्पीकर थ्रू लोकसभाच्या मेंबर्सला. ठीक आहे, आणि चेअरमॅन थ्रू राज्यसभाच्या मेंबर्सला. आणि इन केस ऑफ अ राज्यसभा डेप्युटी चेअरपर्सन जो असतो, ठीक आहे, इट इज हेड ऑफ अ कमिटी ऑफ अ प्रिव्हिलेज. ठीक आहे, ना की चेअरपर्सन. ठीक आहे, कारण की चेअरपर्सन हॅज ऑल्सो अदर वर्क, कारण की ते व्हाईस प्रेसिडेंट पण असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठले पॉईंट करेक्ट नाही आहे ते इथं. इन राज्यसभा डेप्युटी चेअरपर्सन हेड द कमिटी ऑफ अ प्रिव्हिलेज कन्सिस्ट ऑफ अ 15 मेंबर बॉडी. नाही, 15 मेंबर नाही, फक्त 10 मेंबर असतात. 15 मेंबर लोकसभामध्ये असतात. दॅट्स वाय दिस इज द रॉंग स्टेटमेंट. बाकी हे 2 स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहे. नंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट. तर आपल्याला इथं बिल्स बद्दल विचारलं आहे, तर मी तुम्हाला आधी बिल्स बद्दल सांगून देते. तर बघा, पार्लमेंटमध्ये ना मेनली 4 टाईपचे बिलला इंट्रोड्यूस केलं जातं. एक असते ऑर्डिनरी बिल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काही फायनान्शियल सब्जेक्ट्स बद्दल काही मेन्शन नसते. एक असते मनी बिल, ज्याच्यामध्ये कम्प्लिटली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन बद्दल मेन्शन असते. आर्टिकल नंबर 110 मध्ये मेन्शन आहे मनी बिलची डेफिनेशन. ठीक आहे, इथे मेन्शन आहे आर्टिकल नंबर 111 मध्ये मेन्शन आहे, तर आन्सर हा रॉंग आहे. ठीक आहे, आर्टिकल नंबर 110 मध्ये मेन्शन आहे मनी बिल रिलेटेड. त्याच्यानंतर असते फायनान्शियल बिल 1 असतो आणि फायनान्शियल बिल 2 असतो. फायनान्शियल बिल 1 आणि फायनान्शियल बिल 2. ठीक आहे, आर ऑल्सो कन्सर्न विथ द फायनान्शियल मॅटर जे मनी बिलमध्ये नसतात. ठीक आहे, मनी बिलमध्ये जे मॅटर्स नसतात ते फायनान्शियल बिलमध्ये मेन्शन असतात. त्याच्यानंतर असते लास्ट वन कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल, आर्टिकल 356. तर हा तर आपला रॉंग आहे, फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. त्याच्यानंतर मेन्शन केलं आहे की द बिल कॅटेगराइज इन द फायनान्शियल bill under the article 117 clause 3 can be introduced only in the Lok Sabha. तर नाही, जो 117 चा क्लॉज 1 वाला बिल असतो, ठीक आहे, तो फक्त लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. जो सेकंड वाला असतो ना, ठीक आहे, क्लॉज 3 वाला, त्याला आपण दोन्ही हाऊसमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे, हे उलट दिलं आहे, याचा पॉईंट याला दिला असल्यामुळे जे आहे म्हणजे हा जो पॉईंट आहे ना ओनली लोकसभावाला पॉईंट हा याचा राहायला पाहिजे होता. ठीक आहे, दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज अ रॉंग वन. त्याच्यानंतर फायनान्शियल बिल जो असते, ठीक आहे, कॅन नॉट बी रिजेक्टेड ऑर अमेंडेड बाय द राज्यसभा. दिस इज ऑल्सो द रॉंग स्टेटमेंट. दॅट्स वाय आन्सर इज आपला नन ऑफ द अबव. ठीक आहे, फायनान्शियल बिल 1 आणि फायनान्शियल बिल 2 एकदा त्यांच्याबद्दल मी सांगून देते. तर बघा, फायनान्शियल नंबर बिल 1 जो असतो, ठीक आहे, आर्टिकल 117 मध्ये सिमिलर असतो मनी बिल सारखं. ठीक आहे, जो 110 मध्ये मेन्शन आहे. याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे की लोकसभामध्येच फक्त इंट्रोड्यूस होतो. ठीक आहे, आणि हा इंट्रोड्यूस होते ओनली आफ्टर रिकमेंडेशन ऑफ अ प्रेसिडेंट. आणि बाकी सर्व एक्सपेक्टमध्ये हा जो बिल आहे तो नॉर्मल ऑर्डिनरी बिल सारखा हे करतो. ठीक आहे, त्याचाच अर्थ आहे की हे जे आहे राज्यसभा ॲज वेल एज लोकसभा, म्हणजे राज्यसभाला पण पॉवर असते की ते रिजेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर फायनान्शियल बिल आर्टिकल नंबर 117 क्लॉज 3. ठीक आहे, याला आपण इंट्रोड्यूस करू शकतो कोणत्या पण हाऊसमध्ये. ठीक आहे, इथे जसं लोकसभामध्येच इंट्रोड्यूस करू शकतो असं काय मेन्शन नाही आहे फायनान्शियल बिल 117 क्लॉज 3 मध्ये. ठीक आहे, इन अदर वन रिकमेंडेशन ऑफ अ प्रेसिडेंट
इज नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, जसे इथे रिकमेंडेशन ऑफ प्रेसिडेंट रिक्वायर्ड आहे, इथे रिक्वायर्ड नाही आहे. ठीक आहे, इट कॅन बी आयदर रिजेक्ट और अमेंड बाय आयदर हाऊस ऑफ द पार्लमेंट. नंतर आहे आर्टिकल नंबर नंतरचा क्वेश्चन बघू. नॉट करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायचं आहे. तर बघा आर्टिकल नंबर 200, गव्हर्नर मे रिझर्व द बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ अ प्रेसिडेंट. ठीक आहे, हे पॉईंट करेक्ट आहे. आर्टिकल नंबर 200 मध्ये मेन्शन आहे की गव्हर्नरकडे पॉवर आहे की स्टेट लेजिस्लेचर मधले कुठले जे बिल्स आहे त्याला तो ऍक्सेंट देऊ शकतो, विथहोल्ड करू शकतो किंवा रिझर्व करू शकतो फॉर द प्रेसिडेंट. ठीक आहे, तर हा पॉईंट आपला करेक्ट आहे. प्रेसिडेंट मे डायरेक्ट द गव्हर्नर टू रिटर्न द बिल फॉर रिकन्सिडरेशन. हो, सपोज गव्हर्नर म्हणजे स्टेट लेजिस्लेचरनी एखादे बिल आणलं, त्यांनी गव्हर्नरकडे पास केलं आणि मग गव्हर्नरनी प्रेसिडेंटकडे दिलं. ठीक आहे, याला स्वतः पण एक्सेप्ट रिजेक्ट वगैरे करू शकतो किंवा तो प्रेसिडेंटकडे पास करू शकतो. आणि इव्हन प्रेसिडेंटकडे पॉवर असते की तो जो बिल आहे गव्हर्नरकडे सेंड करून त्याचा अर्थ की वापस स्टेट लेजिस्लेचरला रिकन्सिडर करण्यासाठी वापस पाठवू शकतो. तर हा पण पॉईंट आपला करेक्ट आहे. काही स्लाइड्सच्या पहिलेच मी डिस्कस केलं होतं. ठीक आहे, इफ अ बिल इज पास अगेन इन द स्टेट लेजिस्लेचर, ठीक आहे, त्याला एक्सेप्ट करायचंच आहे असं काही नसते प्रेसिडेंटकडे. हे पॉईंट मी तुम्हाला लास्ट इयर 2019च्या मध्ये पण एक प्रश्न डिस्कस करताना मी सांगितलं होतं. ठीक आहे, इथेच कुठेतरी प्रश्न होता. आता तो अशा याच्यात मिळणार पण नाही, पण एकदा आताच तुम्हाला थोडं बॅकवर्ड जाऊन पहा व्हिडिओ, तुम्हाला समजून येणार की हा प्रश्न कुठे ना कुठे रिपीट झालेला आहे रिझर्वेशन ऑफ बिल्स बद्दल. ठीक आहे, 2019 मध्ये पण आलं, डायरेक्ट त्याच्या रिलेटेड प्रश्न 2020 मध्ये आला. ठीक आहे, दॅट्स वाय PYQs आर इम्पॉर्टंट. 2024चे व्यवस्थित क्वेश्चन करून घ्या, सो दॅट 2025 मध्ये जे प्रश्न येईल त्याला तुम्ही चांगल्याने डील करू शकाल. ठीक आहे, हे पण करेक्ट आहे स्टेटमेंट. त्याच्यानंतर बिल हा वाला तर स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे, इथं मेन्शन आहे द कॉन्स्टिट्यूशन नॉट प्रिस्क्राइबल लिमिटेड टाइम. ठीक आहे, टाइम लिमिट नाही दिलं आहे कॉन्स्टिट्यूशननी. येस, टाइम लिमिट नाही दिली आहे. गव्हर्नर किंवा प्रेसिडेंट किती पण टाइमसाठी जो आहे बिलला होल्ड करू शकतात. त्याच्यानंतर रॉंगली क्रायटेरिया फॉर द हायकोर्ट जज. ते गोष्ट लक्षात ठेवा. आर्टिकल नंबर 217 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन आहे की जज ऑफ अ हायकोर्ट जो आहे ते अपॉइंट केलं जाणार बाय द प्रेसिडेंट, आणि जेव्हा प्रेसिडेंट अपॉइंट करेल त्याला त्या टाइमला कन्सल्ट करावा लागेल चीफ जस्टिस ऑफ इंडिया सोबत ॲज वेल एज अ गव्हर्नर ऑफ अ स्टेट सोबत. आणि कोलिजन सिस्टीम असते. ठीक आहे, हायकोर्टचा जज कॅन बी रिकमेंडेड बाय द कोलिजियम, ज्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतो ॲज वेल एज अ 2 सिनियर मोस्ट जजेस असतो. ठीक आहे, याच्यामध्ये डिस्टिंग्विश ज्युरिस्ट हा जो क्रायटेरिया आपले सुप्रीम कोर्टच्या जजसाठी आहे, ठीक आहे, तो क्रायटेरिया इथे नसतो. दॅट्स वाय हा ऑप्शन रॉंग आहे. हा क्रायटेरिया असतो सुप्रीम कोर्टच्या जजेससाठी इलेक्ट करण्यासाठी, ना की हायकोर्टच्या जजेससाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 इयर ऑफ ॲडव्होकेट राहायला पाहिजे. यस, करेक्ट आहे. 10 इयरच्याला ॲडव्होकेट राहायला पाहिजे, ॲडव्होकेट ऑफ अ हायकोर्ट फॉर द 10 इयर. ठीक आहे, हे झालं आपला क्वेश्चन रिगार्डिंग द हायकोर्ट. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये ही स्टेटमेंट दिली आहे, नो सिटीजन शॅल बी डिनाय ॲडमिशन टू एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मेंटेन बाय द स्टेट और रिसिविंग एड आउट ऑफ अ स्टेट फंड ऑन द ग्राउंड ओनली ऑन अ रिलिजन, रेस, कास्ट, लँग्वेज और एनी ऑफ देम. ठीक आहे, हे मेन्शन केलं आहे आर्टिकल नंबर 29. डायरेक्ट स्टेटमेंट आहे. फंडामेंटल राईट वाला लेसन चांगल्याने करा. ठीक आहे, डायरेक्ट स्टेटमेंट आहे त्याची. आता 2021चे क्वेश्चन्स बघू. 105 अमेंडमेंट ऍक्ट 2021. ठीक आहे, रिलेटेड टू सोशली, एज्युकेशनली अँड बॅकवर्ड क्लासेस अमेंड कुठले कुठले आर्टिकल्स. ठीक आहे, या किती आर्टिकल्सला अमेंड केलं तर लक्षात ठेवा. इट अमेंडेड द 3 आर्टिकल्स, आर्टिकल 342A, 366 आणि 339B. ठीक आहे, हे त्या टाइमचं करंट अफेअरचं क्वेश्चन होतं. ठीक आहे, स्टॅटिकला लिंक करून डायरेक्टली विचारलंच. ठीक आहे, करंट अफेअर म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 2021चा प्रश्न आहे. नंतर करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आहे रिगार्डिंग राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे, तर आपल्याला जसं माहिती आहे आर्टिकल नंबर 23 आणि आर्टिकल नंबर 24 ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन मेन्शन करते राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे, याच्यामध्ये 2 राईट्स येतात. एक पहिला 23 मध्ये मेन्शन आहे की ह्युमन ट्रॅफिकिंगला आणि फोर्स लेबरला आपण प्रोहिबिट करतो. सेकंड आहे की कुठल्याच प्रकारचं एम्प्लॉयमेंट ऑफ अ चिल्ड्रन अंडर द एज ऑफ 14 इन हजार्डस ऑक्युपेशन याला पण आपण प्रोहिबिट करतो. ठीक आहे, हे 2 पॉईंट याच्यामध्ये मेन्शन आहे. आपल्याला इथे करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. ठीक आहे, राईट इन एक्सप्लॉयटेशन मध्ये ट्रॅफिकिंग ॲज वेल एज फोर्स लेबर येते. येस, इट इज अ करेक्ट वन. पेमेंट ऑन द टॅक्सेशन, प्रमोशन ऑफ अ रिलिजन नाही. प्रोटेक्शन ऑफ अ मायनॉरिटी नाही. इक्वेलिटी ऑफ बिफोर लॉ नाही. आर्टिकल 14 मध्ये मेन्शन आहे इक्वेलिटी बिफोर लॉ. मायनॉरिटी वाढला आय थिंक आर्टिकल 30 मध्ये आहे. ठीक आहे, रिलिजन वाले आर्टिकल्स 25च्या सिरीजमध्ये स्टार्ट होतात. ठीक आहे, दॅट्स फाय म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट वन. त्याच्यानंतर इथे विचारलाय इलेक्शन ऑफ अ प्रेसिडेंट.
कोण कोण असतात? आत्ताच काही टाइम पहिले आपण लास्ट इयरच्या प्रश्नामध्ये पाहिलं, व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये कोण असतात ते सांगायचं होतं. आपण सांगितलं कोण असतात. त्याच्यामध्ये असतात इलेक्टेड मेंबर प्लस नॉमिनेटेड मेंबर ऑफ द हाऊसेस. ठीक आहे. पण प्रेसिडेंटच्या याच्यामध्ये कोण असतात? ओनली इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर नसतात. आणि इलेक्टेड मेंबर ऑफ अ पार्लमेंट तिथं असतात. त्याचबरोबर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ अ स्टेट त्याचे पण मेंबर्स असतात. ठीक आहे. त्याचबरोबर युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली अँड पोंडिचेरी, ठीक आहे, यांचे पण असेंब्लीचे जे मेंबर्स असतात ते इलेक्शन ऑफ प्रेसिडेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे जे मेंबर असतात स्टेटच्या, ते पार्टिसिपेट नाही करत प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये. आता याच्यावर प्रश्न विचारलाय, बोथ इलेक्टेड एज वेल एज अ नॉमिनेटेड मेंबर ऑफ अ स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कॅन बी द मेंबर ऑफ इलेक्टोरल कॉलेज. हे रॉंग आहे. ठीक आहे. आणि ते आपल्याला रॉंग स्टेटमेंटच सांगायची आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. बाकी स्टेटमेंट करेक्ट आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे मेंबर्स असतात. येस. पार्लमेंटचे मेंबर्स असतात. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ अ स्टेटचे मेंबर असतात. येस. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ अ युनियन टेरिटरी ऑफ दिल्ली अँड पुडुचेरी. येस. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी. आता आपल्याला डिस्ट्रिक्ट जजेस बद्दल विचारलाय. द अपॉइंटमेंट ऑफ अ डिस्ट्रिक्ट जजेस इज मेड बाय द चीफ जस्टिस ऑफ अ हाय कोर्ट. करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. तर बघा, आर्टिकल 33 to 37 पार्ट 6 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. रिगार्डिंग आहे सबऑर्डिनेट कोर्ट बद्दल, अपॉइंटमेंट प्रमोशन पोस्टिंग बद्दल सर्व मेन्शन आहे याच्यामध्ये. तर बघा, अपॉइंटमेंट पोस्टिंग अँड प्रमोशन ऑफ अ डिस्ट्रिक्ट जज इन अ स्टेट आर मेड बाय द गव्हर्नर ऑफ द स्टेट इन कन्सल्टेशन विथ द हाय कोर्ट, नॉट बाय द चीफ जस्टिस ऑफ अ हाय कोर्ट. ठीक आहे. दॅट्स वाय फर्स्ट स्टेटमेंट इज अ रॉंग. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन काय लागते? ठीक आहे. ही शुल नॉट ऑलरेडी बी इन अ सर्व्हिस, ॲडव्होकेट राहायला पाहिजे 7 years. ठीक आहे. आणि ही शुल बी रिकमेंडेड बाय द हाय कोर्ट, रिकमेंड पाहिजे फ्रॉम द हाय कोर्ट. सो दिस आर द प्रोव्हिजन. इथे मेन्शन आहे की चीफ जस्टिस हॅज ऑथॉरिटी टू ट्रान्सफर द डिस्ट्रिक्ट जजेस. रॉंग. गव्हर्नर हॅज ऑथॉरिटी टू ट्रान्सफर. दॅट्स वाय ए आणि डी दोन्ही इथले जे ऑप्शन आहे ए आणि बी दोन्ही ऑप्शन रॉंग आहे रिगार्डिंग डिस्ट्रिक्ट जजेस. त्याच्यानंतर आर्म रिबिलियन कुठल्या प्रोव्हिजनने ऍड केलं होतं? नॅशनल इमर्जन्सी 44. आताच एका स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. फर्स्ट स्लाइड होती आपली, सेकंड क्वेश्चन होता. ठीक आहे. 2019चा सेकंड क्वेश्चन ॲज पर मला जितका आठवत आहे. ठीक आहे. 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी कुठले पॉईंट ऍड नाही आहेत आणि कुठले पॉईंट ऍड केले आहेत. ठीक आहे. 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट येते, आर्म रिबिलियन हा ऍड केलेला. त्याच्यानंतर इथे लिस्ट दिली आहे. हा लक्ष्मीकांत बुकमधला डायरेक्ट स्क्रीनशॉट आहे. हे पॉईंट जितके आहेत शॉर्ट ट्रिकने लर्न करून घ्या. ठीक आहे. मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट ट्रिकने हे सर्व लर्न करून घेणारच. ठीक आहे. तर ते याच्या आधी तुम्ही पण एकदा प्रॉपरली बघू शकता कुठले कुठले पॉईंट्स कुठल्या कुठल्या कंट्रीपासून आपण घेतले आहे. जसं आपल्याला माहिती आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ बोरोड कॉन्स्टिट्यूशन म्हणलं जाते. खूप सारे प्रोव्हिजन आपण डिफरंट कॉन्स्टिट्यूशनमधून घेतले आहेत. सिंगल सिटिझनशिप इट इज बिंग टेकन फ्रॉम अ युनायटेड स्टेट. हे करेक्ट आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू आपण अमेरिकेपासून घेतलं, हे पण बरोबर आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आयर्लंड. ठीक आहे. आयरिश कॉन्स्टिट्यूशन DPSP. कॉन्करंट लिस्ट ऑफ स्टेट अँड युनियन ऑस्ट्रेलिया. इथे मेन्शन आहे बघा, फ्रेंच, रशिया, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे. हे एकदा हेही प्रिपेअर केलं ना तरी तुमचं होऊन जाणार. हा सेम पॅटर्नचा क्वेश्चन 2-3 वर्षामध्ये पुन्हा एकदा रिपीट होणार, बघाल तुम्ही. ठीक आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर फिगर बिकम इम्पॉर्टंट वन. ठीक आहे. तर आन्सर आहे आपला ए. आता करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे इथे आपल्याला. बघा, रिपीट झालं ऑर्डिनरी बिल म्हणजे बिल्स बद्दल ॲज वेल ॲज अ प्रेसिडेंटच्या पॉवर बद्दल. ठीक आहे. सो प्रेसिडेंट मे रिटर्न द ऑर्डिनरी बिल फॉर रिकन्सिडरेशन. येस. प्रेसिडेंट मे रिटर्न द मनी बिल फॉर रिकन्सिडरेशन. तर रॉंग आहे हे. मनी बिल जे आहे, ठीक आहे, मनी बिल आत्ताच आपण डिस्कस केला आर्टिकल नंबर 110. तर मनी बिल जो आहे इनिशियली इंट्रोड्यूस जेव्हा केला जाते पार्लमेंटमध्ये किंवा हाऊसमध्ये, तर तो जो आहे इंट्रोड्यूस केला जाते आफ्टर द रिकमेंडेशन ऑफ अ प्रेसिडेंट. ठीक आहे. प्रेसिडेंटच्या रिकमेंडेशनच्या नंतरच तो इंट्रोड्यूस केला जाते. म्हणून प्रेसिडेंट जो आहे ही मे नॉट म्हणजे काय, ही मे नॉट रिटर्न द बिल फॉर रिकन्सिडरेशन. ठीक आहे. तर हे आपला आन्सर रॉंग आहे. सी मध्ये बघा, इफ द ऑर्डिनरी बिल इज पास अगेन बाय द पार्लमेंट प्रेसिडेंट मस्ट गिव्ह द असेंट. येस. काय असते, पार्लमेंटनी बिल पास केलं प्रेसिडेंटकडे. ठीक आहे. मग प्रेसिडेंटला वाटलं की नाही काही अमेंडमेंट आणायची आहे. ठीक आहे. काही अमेंडमेंट आणायसाठी त्यांनी परत रिपास केलं.
पार्लमेंटनी परत काही कन्सिडर केलं किंवा नाही केलं, आणि इवन दो दे रिसेंड द बिल, तर जेव्हा सेकंड टाइम प्रेसिडेंटला पास करतात ऑर्डिनरी बिल, त्या टाइमला त्यांना एक्सेप्ट करावंच लागते. ठीक आहे, तर तेच पॉईंट या थर्ड ऑप्शनमध्ये पण मेन्शन आहे. तर आपला आन्सर येते आन्सर नंबर ए आणि सी. ठीक आहे, दिस इज द करेक्ट वन. आता ओथ आणि अफर्मेशन कुठल्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमध्ये मेन्शन आहे, सॉरी कोणत्या शेड्यूलमध्ये मेन्शन आहे, तर शेड्यूल नंबर 3. तर हा एक शॉर्ट फॉर्म आहे, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. ठीक आहे, तर हा शॉर्ट फॉर्मने लिंक करा, तुम्हाला समजून येणार. ठीक आहे, आपले पूर्ण जे पण शेड्यूल्स आहेत, ठीक आहे, शेड्यूलला लर्न करायचा हा शॉर्ट फॉर्म आहे. ठीक आहे, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. ठीक आहे, तर थर्ड शेड्यूलमध्ये आपल्याला मेन्शन आहे ए इज फॉर अफर्मेशन ओथ्स. ठीक आहे, शेड्यूल 3. नंतर बघा, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कॅग, आर्टिकल नंबर 148. हेड असतो इंडियन अकाउंट आणि इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंटचा. ठीक आहे, कॅग जो असतो मेनली गार्ड करतो इंडियन म्हणजे पब्लिक पर्सला अँड कंट्रोल करतो एंटायर फायनान्शियल सिस्टीम जो असतो. ठीक आहे, या सर्वांना तो बघतो. कॅगचं अपॉइंटमेंट कोण केलं जाते, प्रेसिडेंट थ्रू बाय द वॉरंट ऑफ हँड अँड शील्ड. सॅलरी वगैरे जे आहे ते सर्व डिटरमाइन केले जाते बाय द पार्लमेंट बाय अ लॉ. रिअपॉइंटमेंट पॉसिबल आहे तर नाही, रिअपॉइंटमेंट होऊ शकत नाही. एक्सपेंडिचर जे आहे त्यांचं ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधूनच चार्ज होते. जसं आपल्याला माहिती आहे चीफ इलेक्शन कमिशनरचं वगैरे जे होते. ठीक आहे, तसंच आपलं गव्हर्नरचं वगैरे, आय थिंक गव्हर्नरवाला पॉईंट एकदा क्रॉस चेक करून घ्या. पण चीफ इलेक्शन कमिशनरचं वगैरे जे आहे किंवा चीफ आपलं इन्फॉर्मेशन कमिशनर, त्यांच्या सर्वांचं कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधूनच जे आहे पे केलं जाते सॅलरी. ठीक आहे, सो आता क्वेश्चन बघू. प्रेसिडेंट अपॉइंट करतो, येस. सॅलरी जी आहे डिटरमाइन बाय द पार्लमेंट बाय अ लॉ, येस. रिमूव्ह बाय द प्राईम मिनिस्टर एनी टाइम, नाही, प्रेसिडेंट रिमूव्ह करणार. ठीक आहे, अपॉइंट पण तोच करतो आणि रिमूव्ह पण तोच करतो. तर सी इज अ रॉंग, सी जिथं पण आहे तो ऑप्शन रॉंग आहे, हाही ऑप्शन रॉंग आहे, हाय ऑप्शन रॉंग आहे. आपला आन्सर आहे ए, बी अँड डी. ठीक आहे, ही ऍक्ट ॲज अ फिलॉसॉफर फ्रेंड अँड गाईड ऑफ अ पब्लिक अकाउंट कमिटी, येस. आणि पब्लिक अकाउंट कमिटीबद्दल आपण पूर्ण डिस्कस केलं होतं. ठीक आहे, काही स्लाइड पहिलेच डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर बघा, रिपीट झालं क्वेश्चन. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर प्रश्न विचारलं होतं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल परमनंट चेंबर आहे. ठीक आहे, करेक्ट आहे. एक्स ऑफिशियल चेअरमॅन जो असतो गव्हर्नर असतो, रॉंग. एक्स ऑफिशियल चेअरमॅन कोण असतो लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं? ठीक आहे, तो गव्हर्नर नसतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. सो दिस इज अ रॉंग वन. आणि आपल्या इलेक्शनमध्ये कोण कोण मेंबर्स असतात? ग्रॅज्युएट 112, टीचर्स 112, लोकल ऑथॉरिटी 1/3, असेंब्ली मेंबर 1/3 आणि नॉमिनेटेड मेंबर. ठीक आहे, रिमेनिंग 1/6. हे सर्व असतं त्यांच्या मेंबरच्या इलेक्शनमध्ये. दॅट इज ए आणि सी. ठीक आहे, रिपीट झालं होतं, काही डबल डिस्कस करण्याची गरज नाही याला. नंतर 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, टाईप ऑफ अ म्युनिसिपॅलिटी, किती टाईपचे म्युनिसिपॅलिटी ऍड केलंय? 3 टाईपचे म्युनिसिपॅलिटी. ठीक आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ठीक आहे, कम्प्लीट अ 50 इयर ऑफ एक्झिस्टन्स. ठीक आहे, कधी? 1987ला. ठीक आहे, 50 वर्ष होतात. म्हणजे कमिंग टू एक्झिस्टन्स 1987ला. दॅट्स वाय हा कधी आपला 2021चा प्रश्न आहे. येस, त्याच्यामुळे 21ला 25 वर्ष, सॉरी काय म्हणते 50 वर्ष झालं, त्याच्यामुळे हा प्रश्न आलेला होता. ठीक आहे, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किती? 6 स्टेट्समध्ये आहे, ना की 5. नंतर करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग स्पीकर ऑफ लोकसभा. बघा किती रिपीटेड थीम आहे, या थीम रिपीट झाली आहे, खूप प्रश्न आले स्पीकरवर. ही होल्ड द ऑफिस इन द प्लेजर ऑफ अ प्रेसिडेंट, दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, लोकसभा डिझॉल्व झाली तर आपली जे स्पीकर असते त्यांना पण रिमूव्ह होऊन जातात ऑफिसमधून. ठीक आहे, ही नीड नॉट बी द मेंबर ऑफ अ हाऊस ॲट एनी टाईप ऑफ द इलेक्शन ॲट द टाइम ऑफ इलेक्शन, दिस इज ऑल्सो द रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, ही प्रिसाइड ओव्हर अ जॉईंट मीटिंग, येस, दिस इज अ करेक्ट आन्सर नंबर सी. आता जाऊ आपण 2022च्या प्रश्नांकडे. हे एक मेन्शन आहे. ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही जेव्हा वाचाल तर हे जे आहे इट इज रिटन बाय द डॉक्टर आंबेडकर. ठीक आहे, पूर्ण एक स्टेटमेंट आहे, लॉंग स्टेटमेंट आहे, एकदा तुम्ही वाचून घ्या. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, इट इज रिटन बाय द डॉक्टर आंबेडकर. स्टॅटिक आहे क्वेश्चन, असं काही डिस्कशन लाईक नाही आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलवर डबल प्रश्न आहे.
ही होल्ड द ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ अ प्रेसिडेंट. आत्ताच विचारलं होतं 2022चे हे प्रश्न आहे. आत्ताच आपण बघितलं, हे बघा 2021 मध्ये प्रश्न आलाय. सेम 2022 मध्ये पण प्रश्न आहे. सी किती रिपिटेशन आहे थीम्सची. इव्हन डायरेक्ट ऑप्शन्स मध्ये पण रिपिटेशन आहे. सॅलरी सेम ॲज अ सुप्रीम कोर्ट जज. येस, हे सेम असते. ही होल्ड द ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ अ प्रेसिडेंट. करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. सो रॉंग आहे. ठीक आहे, त्याला टाइम पिरियड असतो. त्याच्यानंतर बिफोर सर्विंग द ऑफिस ही टेक द ओथ बिफोर द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. दिस इज ऑल्सो द रॉंग स्टेटमेंट. He may be removed from the president only after the inquiry by the Supreme Court. This is also the wrong statement. Option number B is only the correct one. मग इथे मेन्शन आहे आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन एम्पावर द पार्लमेंट ऑफ इंडिया टू क्रिएट अ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, पासेस बाय द रिझॉल्युशन इफेक्ट आर्टिकल नंबर 169. ठीक आहे, कितीदा प्रश्न आला आहे बघा, किती सारा थीम रिपीट होत आहे. नंतर बघा आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन दॅट कॅन प्रेसिडेंट कॅन आस्क इंडिया इन प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन आस्क द ॲडवाइस फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, आर्टिकल नंबर 143. लक्ष्मीकांत मध्ये डायरेक्ट मेन्शन आहे बघा. सेपरेट एक टॉपिकच आहे या कॉर्नरला मेन्शन. तुम्ही वारंवार जेव्हा बुक वाचाल ना तुम्हाला लक्षात राहणार कुठल्या कॉर्नरला काय मेन्शन आहे. ठीक आहे, माझं बुक खूपदा वाचून झालेलं आहे म्हणून मला प्रॉपरली लक्षात आहे की कुठल्या साईडला काय पॉईंट्स मेन्शन आहे. त्याच्यानंतर बघा 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1978 रिपीटेड 2019. ठीक आहे, 2021 मध्ये या शाळेत एक प्रश्न आला होता. ठीक आहे, 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नॅशनल इमर्जन्सी वाला पॉईंट. ठीक आहे, बघा सेम क्वेश्चन डबल आलेला आहे. तर बघा आता काय काय प्रोव्हिजन ऍड केले आहे. तर बघा हे सर्व जे आहेत 44 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्टनी आणले आहेत. ठीक आहे, हे पॉईंट एकदा चांगल्याने तुम्ही बघून घ्या. आता याच्याने आपण डिस्कस करू कुठले कुठले ऍड केले आहेत. प्रोव्हिजन ऑफ अ क्रिएशन ऑफ ऑल इंडियन स्टेट ज्युडिशियल सर्व्हिसेस नाही, हे नाही मेन्शन आहे. इट इम्पॉवर द प्रेसिडेंट टू सेंड बॅक अ बिल वन्स ॲडवाइज बाय द कॅबिनेट. ठीक आहे, तर हे पॉईंट बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड द फंडामेंटल राईट गॅरंटेड बाय द आर्टिकल 20 आणि 21. ठीक आहे, इट कॅन नॉट बी सस्पेंड ड्युरिंग द टाइम ऑफ इमर्जन्सी. ठीक आहे, हे पण प्रोव्हिजन मेन्शन केलं आहे. ठीक आहे, सो आन्सर आहे आपलं बी आणि सी. त्याच्यानंतर इट शिफ्ट द 5 सब्जेक्ट नाही, हे 5 सब्जेक्ट जे शिफ्ट झाले ना स्टेट लिस्ट पासून कॉन्करंट लिस्ट मध्ये ते 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने शिफ्ट झाले. ठीक आहे, तर आपला आन्सर होते बी आणि सी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 टाईपची लिस्ट असतात, 4 टाईपची लिस्ट असतात ऍक्च्युली. याच्यावर एक आय थिंक परत एक प्रश्न आहे, मी त्याच्यामध्ये पूर्ण लिस्टच दाखवून देणार. ठीक आहे, 2-3 स्लाइड नंतरच एकदा मी तुम्हाला दाखवून देते. हे बघा, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट आणि रेसिड्युअल लिस्ट. ठीक आहे, हे सर्व सब्जेक्ट्स येतात. बघा क्वेश्चन रिपीट किती झालाय. हा आय थिंक 1 मिनिट, हा जो प्रश्न आहे ना तो 2023 मध्ये विचारलाय आणि हा आता आपण जो प्रश्न बघत होतो 2022 झालं. ऑप्शन मधला पॉईंट उचलून त्यांनी प्रश्न विचारलाय. ठीक आहे, बाकी सब्जेक्टच्या मध्ये पण तो तसंच करतो म्हणून ऑप्शनला प्रॉपरली अनालाइज करत जा. ठीक आहे, तर स्टेट आणि स्टेट लिस्टमधील 5 सब्जेक्ट जे आहेत कॉन्करंट लिस्टमध्ये ऍड करण्यात आले. ठीक आहे, ते 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने ऍड केले होते ना की 44 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने. कुठले ते 5 सब्जेक्ट आहे, एज्युकेशन, फॉरेस्ट, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ अँड ॲनिमल, वेट्स अँड मेजर, कॉन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ ऑल द कोर्ट एक्सेप्ट द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, हे सारे जे आहेत 5 सब्जेक्ट ऍड करण्यात आले होते स्टेट सब्जेक्ट पासून कॉन्करंट लिस्टमध्ये. ठीक आहे, आणि हे सर्व जे इथं पॉईंट मेन्शन आहेत येलो बॉक्सेसमध्ये ते आहेत 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटनी ऍड केलेले प्रोव्हिजन इन अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नंतर विच ऑफ द फॉलोइंग कमिटी रिप्रेझेंट बोथ हाऊस ऑफ द पार्लमेंट. ठीक आहे, तर हे स्टॅटिक क्वेश्चन आहे, तर याचा आन्सर आहे ए आणि बी. ठीक आहे, कमिटी ऑन वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब आणि कमिटी ऑन एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. ठीक आहे, बोथ हाऊसेसचे मेंबर्स असतात, बाकी सर्वांमध्ये तसं नसते. नंतर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट कुठल्या आर्टिकलमध्ये मेन्शन आहे, आर्टिकल नंबर 338. 13 डिसेंबर आताच 2019 या 2020 मधला प्रश्न आहे. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन एकदा दाखवूनच देते तुम्हाला. हे बघा हा प्रश्न बघा 13 डिसेंबर पंडित जवाहरलाल नेहरू ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन झाला, रिपीट झालं क्वेश्चन. ठीक आहे, हा आय थिंक 2019चा आहे.
हां येस 2019 मध्ये हा प्रश्न विचारला होता. झालं, सेम ऑप्शनला उचलून 2-3 वर्षांनी त्यांनी प्रश्न विचारलाय. ठीक आहे, सो प्लीज ऑप्शनला चांगल्याने अनालाइज करा. ठीक आहे, डायरेक्ट पंडित जवाहरलाल नेहरू ने आणलं होतं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन 13 डिसेंबर 1946 ला. नंतर consider the following statement. No person shall be prosecuted or punished for the same offense more than once, including the departmental proceeding. Yes, it is mentioned. Article number 20 जर तुम्ही वाचाल त्याच्यामध्ये 3 प्रोव्हिजन मेन्शन आहे. नो एक्स पोस्ट फॅक्टो. ठीक आहे, फंडामेंटल राईट लेसन जेव्हा मी शिकवलं त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट्स मी चांगल्याने डिस्कस करून सांगितले होते. ठीक आहे, त्याचं व्हिडिओचा लिंक मी आधीच सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे, प्रॉपर प्लेलिस्ट जे आहे तेच मी तुम्हाला देऊन देईल, सो दॅट तुम्ही चांगल्याने अनालाइज करून पूर्ण पॉईंट्सला डिस्कस म्हणजे बघू शकता. ठीक आहे, तर हे आर्टिकल नंबर 20 मध्येच मेन्शन आहे की आपण जे आहे प्रोटेक्शन करू शकतो अगेन्स्ट एनी आर्बिटरी पनिशमेंट. ठीक आहे, फ्रॉम मतलब टू द अक्यूज पर्सन. ठीक आहे, नो एक्सपोज फॅक्टो. त्याच्या अर्थ असा आहे की सपोज तुम्ही म्हणजे एखाद्या पर्सनने एखादे गुन्हा केलं आणि त्या टाइमला लॉमध्ये त्याला पर्टिक्युलर प्रोव्हिजन नसेल, तर जेव्हा तो लॉ बनेल तर तुला बॅक पनिशमेंट म्हणजे बॅक गुन्ह्यासाठी तुमच्या केलेल्या गुन्ह्यासाठी पनिशमेंट मिळणार नाही. ठीक आहे, तर हे पॉईंट एक लक्षात घ्या. नो एक्सपोज फॅक्टो लॉ. त्याच्यानंतर आहे नो डबल जिओपार्डी. ठीक आहे, सेम पनिशमेंटसाठी तुम्हाला डबल पनिशमेंट देता येणार नाही. त्याच्यानंतर नो सेल्फ इन्स्क्रिमिनेशन. दॅट इज जो अक्यूज पर्सन असतो फॉर एनी ऑफेन्स ही शाल बी कंपाइल टू विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. ठीक आहे, हे प्रोव्हिजन नसते. ठीक आहे, नो पर्सन कॅन बी अक्यूज फॉर एनी ऑफेन्स शाल बी कंपाइल टू विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. ठीक आहे, स्वतःच्याच गुन्ह्यासाठी तो स्वतः ॲज अ विटनेस म्हणून ऍक्ट करू शकत नाही. ठीक आहे, हे झालं सेल्फ इन्क्रिमिनेशन. ठीक आहे, हे 3 प्रोव्हिजन आर्टिकल नंबर 20 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, इथले कुठले पॉईंट्स आपले करेक्ट आहे ते सांगायचे. नो पर्सन शाल बी प्रोसिक्युटेड अँड पनिश फॉर द सेम ऑफेन्स, हे करेक्ट आहे. Protection against self-incrimination extended both in oral evidence as well as the documentary evidence. Yes, self-incrimination extended both for the criminal as well as the civil offense. ठीक आहे, तर आय थिंक दिस इज द रॉंग वन. तो आपला होऊन जाणार ए आणि बी इज करेक्ट. ठीक आहे, मग इथं आपल्याला सांगायचं चूज द करेक्ट ऑप्शन. स्पेशल प्रोव्हिजन फॉर द नागालँड इज मेड इन द आर्टिकल नंबर 371 क्लॉज ए. तो येस करेक्ट आहे. नागालँडसाठी स्पेशल प्रोव्हिजन मेन्शन आहे, तर 1 इज अ करेक्ट. नो ॲक्ट ऑफ द पार्लमेंट इन रिस्पेक्ट टू द रिलिजन अँड सोशल प्रॅक्टिस ऑफ अ नागास कॅन बी अप्लाइड विदाउट द अप्रुव्हल ऑफ अ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ अ नागालँड. सो धिस इज ऑल्सो द करेक्ट वन. ठीक आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ची परमिशन घ्यावी लागते. ठीक आहे, फॉर इम्प्लिमेंटिंग एनी ॲक्ट जे काही चेंजेस आणायचे असतील विथ रिस्पेक्ट टू द रिलिजियस ॲज वेल एज द सोशल प्रॅक्टिसेस ऑफ अ नागा. आणि नंतरचं आहे की हे जे रिझन आहे इट इज अ मोस्ट डेव्हलप डिस्ट्रिक्ट ऑफ अ नागालँड. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, ए आणि बी इज अ करेक्ट. ठीक आहे, कधी कधी आपल्याला प्रत्येक डिस्ट्रिक्टबद्दल माहीत नसते, तर अशा क्वेश्चनला तुम्ही लेफ्ट पण करू शकता. ठीक आहे, नंतर बघू करेक्ट ऑप्शन सांगायचे आहेत आपल्याला. The subject of a cooperative society has been included in the constitution by the 97 constitution amendment. Yes, it is correct. Right to establish the cooperative society mentioned in the article number 19 clause 1 clause C subclause C. So this is also the correct statement. ठीक आहे, फर्स्ट लॉ जे आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा तो लॉर्ड कर्झनच्या टाइमला आणलं होतं, ते पण बरोबर आहे. तर तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी फंडामेंटल राईट 19ला अमेंड केलं होतं. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीवालं पॉईंट ॲड करण्यात आलं होतं. त्याचबरोबर न्यू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ठीक आहे ऑफ स्टेट पॉलिसी DPSP ॲड केले 43 क्लॉज बी. त्याच्यानंतर पार्ट 9B ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे, त्याच्यामध्ये पण कोऑपरेटिव्ह सोसायटी हा प्रोव्हिजन ॲड करण्यात आलं होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पार्लमेंटला पॉवर असते की मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह रिलेटेड त्यांनी लॉ बनवू शकतात. ठीक आहे, मल्टी स्टेट जर कोणती कोऑपरेटिव्ह आली तर त्यांना त्याच्या रिलेटेड पार्लमेंटला पॉवर असते. ठीक आहे, टू मेक द लॉ, ना की त्या पर्टिक्युलर स्टेट्सला. नंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द डिसमिशल ऑर द रिमूवल ऑफ अ पर्सन एम्प्लॉयड इन अ सिव्हिल कॅपॅसिटी अंडर द युनियन अँड द स्टेट गव्हर्नमेंट अंडर द आर्टिकल 311 इज नॉट करेक्ट. ठीक आहे, तर ह्या प्रोव्हिजनसाठी आर्टिकल हे मेन्शन आहे. हा थोडा बहुत जास्त इन डिटेल क्वेश्चन आहे, तर अशा क्वेश्चनला पण तुम्ही लेफ्ट करू शकता. ठीक आहे, कधी कधी काय असते प्रत्येक आर्टिकल आपण लर्न करू नाही शकत. ठीक आहे, सो अशा टाईपचे जे क्वेश्चन्स येतात तर त्याला लेफ्ट करणे बहुत इझी होऊन जाते. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर आहे आपला 3. इट इज अ नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, नॉट करेक्ट आपल्याला सांगायचं आहे. सो 3-1 इज अ नॉट स्टेटमेंट इज अ करेक्ट वन, ऑल आर द करेक्ट. ठीक आहे, मग आता इथे आहे करेक्ट सांगायचं स्टेटमेंट. द पॅनल ऑफ अ चेअरपर्सन इज इलेक्टेड बाय द लोकसभा फ्रॉम अमॉंग्स इट मेंबर. येस,
होल्ड करा या स्टेटमेंटला 1 सेकंडसाठी. मेंबर ऑफ अ पॅनल ऑफ अ चेअरपर्सन कॅन बी प्रिसाइडेड ओव्हर लोकसभा वेन द ऑफिस ऑफ अ स्पीकर एज वेल एज अ डेप्युटी स्पीकर इज वॅकंट. दिस इज ऑल्सो द रॉंग स्टेटमेंट. आन्सर याचं एकदा या क्वेश्चनला तुम्ही रिचेक करा, मला प्रॉपरली आठवत नाही आहे. प्लीज रिचेक दिस क्वेश्चन आणि त्याचा आन्सर जे आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये एकदा मला मेन्शन करून सांगा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर सपोज याला कन्सिडर करून घ्या, म्हणजे तुम्ही डायरेक्ट लिहून घ्या. ठीक आहे. चेअरपर्सनवाला एक क्वेश्चन होता. ठीक आहे. कन्सिडर करा क्वेश्चन नंबर 10 म्हणजे 2022चा लास्ट क्वेश्चन म्हणून मेन्शन करा आणि त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्या. ठीक आहे. 2023चे क्वेश्चन्स बघू. हे आत्ताच 2-3 स्लाइड आधी मी सांगितलं कुठले प्रोव्हिजन कोणाकडून ऍड केले होते ते आपल्याला चांगल्या लक्षात राहायला पाहिजे. मी तुम्हाला बॉक्स थ्रू पण दाखवलं होतं. एकदा मी परत दाखवून देते हे वाला पॉईंट्स. ठीक आहे. हे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. सेपरेट व्हिडिओ तर मी आणणारच, पण त्याच्या आधी पण तुम्ही सपोज लर्न करू शकत असेल तर करून घ्या. 2022 हा प्रश्न विचारला होता बघा. 2023 मध्ये परत सॉरी 2022चाच प्रश्न आहे. येस. ठीक आहे. 2023 मध्ये विचारलाय परत. सेम थीम रिपिटेशन डायरेक्ट बॅक टू बॅक इयर्स. ठीक आहे. याचा आन्सर येते आपला आन्सर नंबर 4. ठीक आहे. स्टॅटिक आहे, डिस्कस करण्यालायक त्याच्यामध्ये काही नाही. ठीक आहे. आर्टिकल नंबर 164 नॉट इन्क्लुडेड. ठीक आहे. 164 आत्ताच 2-3 स्लाइड आधी आपण बघितलं होतं. ऑप्शन्समध्ये हे मेन्शन होतं. तर बघा, चीफ मिनिस्टर शाल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर. नॉट इन्क्लुडेड. कुठलं पॉईंट इन्क्लुडेड नाही आहे, तर हे पॉईंट इन्क्लुडेड आहे. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर शाल नॉट बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल फॉर द काउन्सिल ऑफ लेजिस्लेचर. हे पॉईंट मेन्शन नाही आहे. ठीक आहे. नॉट इन्क्लुडेड इन आर्टिकल नंबर 164. अदर मिनिस्टर शाल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन एडवाइस ऑफ अ चीफ मिनिस्टर. येस. मिनिस्टर जो आहे कॅन होल्ड हु हॅज नॉट मतलब who for any period of a 6 consecutive month is not a member of a legislative council. ठीक है. shall be expire on the expiration of that period cease to be the minister. ठीक है. this is also the correct one. so answer आहे आपला B. ठीक आहे. हे बघा, आर्टिकल नंबर 164 अपॉइंटमेंट जे असते चीफ मिनिस्टर इज अपॉइंटेड बाय द गव्हर्नर विदाउट एनी ॲडवाइस फ्रॉम एनीवन and but he can be appointed individual minister only after the advice of a chief minister. ठीक है. आर्टिकल नंबर जो आहे 164 इट ऑल्सो इम्प्लाइज की गव्हर्नर जो आहे कॅन नॉट बी अपॉइंट एनी इंडिव्हिज्युअल मिनिस्टर अकॉर्डिंग टू हिज डिस्कशन. त्याला जे आहे ॲडवाइस घ्यावे लागते चीफ मिनिस्टरशी. इंडियन सिटिझनशिपवर प्रश्न आहे. ठीक आहे. तर एकदा मी त्याच्याबद्दल काही डिस्कशन काढून देते. तर बघा, आर्टिकल नंबर म्हणजे जो सिटिझनशिप ऍक्ट आहे 1955. ठीक आहे. याच्यामध्ये काही पॉईंट्स मेन्शन आहे रिगार्डिंग द ॲक्वायझेशन ॲज वेल एज द टर्मिनेशन ऑफ अ इंडियन सिटिझनशिप. ठीक आहे. तर आपल्याला इंडियन सिटिझनशिप ॲक्वायर करायची असेल तर ते 5 वेनी आपण ॲक्वायर करू शकतो. फर्स्ट आहे बर्थ, सेकंड आहे डिसेंट, थर्ड आहे रजिस्ट्रेशन, फोर्थ आहे नॅचरलायझेशन आणि फिफ्थ आहे इनकॉर्पोरेशन ऑफ अ टेरिटरी. अँड हाऊएव्हर 3 ग्राउंडनी जे आहे आपण इंडियनची सिटिझनशिप लूज पण करू शकतो. तर सर्वात पहिलं आहे रेन्युकेशन. आता रेन्युकेशनमध्ये काय आहे, सपोज एखाद्या पर्सननी आपली त्याची फुल एज आणि कॅपॅसिटी म्हणजे तो अडल्ट पर्सन आहे. ठीक आहे. त्यांनी स्वतःहून रिअनाऊन्स केली इंडियनची सिटिझनशिप. ठीक आहे. किंवा त्या पर्सननी दुसऱ्या कंट्रीची सिटिझनशिपला ॲक्वायर केली. ठीक आहे. त्या टाइमला जे आहे त्याची जे पर्टिक्युलर पर्सनची सिटिझनशिप आहे इंडियाची ती डायरेक्ट कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, सपोज वॉर टाइमला एखाद्या पर्सनची अशा टाईपची डिक्लेरेशन आले तर त्या टाइमला सेंट्रल गव्हर्नमेंटवर डिसाईड करणार. ठीक आहे. तर त्याला एक्सेप्ट करायचं आहे की नाही करायचं आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्यावी. आणि सपोज एखादं पर्सन, ठीक आहे, चाइल्ड आहे. ठीक आहे. त्याने लूज केली सिटिझनशिप इंडियाची. ठीक आहे. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जेव्हा तो 18 वर्षाचा होते त्याच्याकडे चान्स असते की तो इंडियाची सिटिझनशिप परत रिनाऊन्स करू शकते. म्हणजे रिगेन करू शकते. तर हे झालं आपलं रिअनाउन्सेशन. ठीक आहे. टर्मिनेशनवर बघा, टर्मिनेशनमध्ये काय व्हॉलेंटरी सिटिझनशिप जी आहे ती गिवअप केली, हे येते आपल्या टर्मिनेशन पॉईंटमध्ये. ठीक आहे. आणि दुसऱ्या सिटिझनशिपची ॲक्वायर केली तर ॲटोमॅटिकली आपली जे इंडियाची सिटिझनशिप ती निघून जाते. आणि शायद मी हाच पॉईंट इथे सांगितला होता. तर रिनाऊन्समध्ये हा पॉईंट येत नाही. ठीक आहे. टर्मिनेशनमध्ये येते की स्वतःची सिटिझनशिप स्वतःनी जे आहे व्हॉलेंटरी गिवअप केली किंवा दुसऱ्या सिटिझनशिपला आपण ॲक्वायर केलो. ठीक आहे. आणि नंतर आहे डिप्रिवेशन. डिप्रिवेशनमध्ये काय आहे,
द सिटिझनशिप हॅज टू बी म्हणजे फ्रॉडेंटल मिलने किंवा डिसलॉयल्टी शो केली आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनने कॉन्स्टिट्यूशन सोबत, त्याच्यासोबत अनलॉफुल ट्रेड वगैरे केलं, कम्युनिकेशन केलं एनिमी कंट्री सोबत. त्याचबरोबर इफ सिटीजन हॅज विथिन द 5 years आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ अ नॅचरलायझेशन, ठीक आहे, इम्प्रिझेंट झालं 2 वर्षासाठी, ठीक आहे, त्या टाइमला कॅन्सल होते. आणि त्याचबरोबर ऑर्डिनरी रेसिडेंट आउट ऑफ द इंडिया 7 years कंटिन्युअसली, ठीक आहे, या टाइमला आपण जे आहे आपली इंडियनची सिटिझनशिप डायरेक्ट डिप्राईड होऊन जाते. ठीक आहे, हे झालं आपलं इंडियन सिटिझनशिप बद्दल. आणि बघा याला टर्मिनेशन बद्दल पण प्रश्न विचारलाय. व्हॉलेंटरी अक्वायर केली जाते सिटिझनशिप फ्रॉम द अदर कंट्री, येस. रजिस्ट्रेशन, ठीक आहे, इज इम्प्रिझन फॉर 18 months विथिन द 5 years ऑफ रजिस्ट्रेशन, येस. दिस इज ऑल्सो द सॉरी दिस इज नॉट द करेक्ट वन. ठीक आहे, 18 months नाही आहे, हे टाइम पिरियड आहे. 5 years आणि इथं 2 years. ठीक आहे, सो बी इज अ रॉंग. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सॅटिस्फाय द सिटिझनशिप ऑप्टेन बाय द फ्रॉडेंटल मिल, ठीक आहे, हे पण त्या टाइमला पण टर्मिनेट होऊन जाते. डिसलॉयल्टी दाखवलं कॉन्स्टिट्यूशन सोबत, तेव्हा पण टर्मिनेट होऊन जाते. म्हणून आपला आन्सर येते ए, सी आणि डी. आता बघू मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपले कमिटी ऑन पार्लमेंट ऑफ अ ऑफिशियल लँग्वेज. ठीक आहे, तर यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टू रिव्ह्यू द प्रोग्रेस मेड in the use of a Hindi for the official purposes of a union and to make a recommendation to increase the use of a Hindi. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट. ठीक आहे, बाकी रेस्ट ऑफ द ऑप्शन इज अ रॉंग. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की कुठले बॉडीज कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. ठीक आहे, तर ए 1 आणि 4 इज अ करेक्ट. सॉरी, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आपल्याला सांगायचे आहे. तर 1 आणि हे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर, आत्ताच काही स्लाइड पहिले आपण डिस्कस केलं होतं, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टनी बनलाय, स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे. आणि आपल्याला तेच सांगायचं आहे कुठले नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे, त्याच्यामुळे हे आणि नीती आयोग पण जे आहे एका ॲक्टनी फॉर्म केला आहे, दॅट्स वाय इट इज ऑल्सो नॉट अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. दॅट्स वाय नीती आयोग आणि सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनर इज द आन्सर. ठीक आहे, बाकी स्टेट फायनान्स कमिशन या आर्टिकलनी बनलं आहे आणि इंडियन नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे या आर्टिकलनी बनलं आहे. ठीक आहे, 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टनी हे बनलेलं आहे. लोकपाल आणि लोक आयुक्त अमेंडमेंट बिल 2016 बद्दल त्याचे काही की प्रोव्हिजन आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. हा एकदम त्या टाइमचा करंट अफेअर किंवा त्या टाइममध्ये कुठं ना कुठं करंटमध्ये असणार, त्याच्यामुळे हा त्या टाइमला प्रश्न विचारला आहे. याचा आन्सर डायरेक्ट आता सध्यासाठी लक्षात ठेवा, ए, बी आणि डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, लोकपाल आणि लोकायुक्त काय असते हे सर्व आपण काही स्लाइड पहिलेच डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, इथं विनाकारण डिस्कस करू नये स्लाइड, म्हणजे काय टाइम वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, व्हिडिओचं दॅट्स वाय लास्ट व्हिडिओ लास्ट स्लाइड्समध्येच काही स्लाइड्समध्ये डिस्कस केलं होतं आणि त्या टाइमला करंट अफेअरमध्ये होता हा प्रश्न, म्हणून ऑब्व्हियसली विचारलं गेलं असेल आणि त्याचा आन्सर आहे बी, ए, बी, डी. ठीक आहे, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. नॅशनल कमिशन फॉर द बॅकवर्ड क्लासेस याच्याबद्दल विचारलाय. आताच मी तुम्हाला सांगितलं आर्टिकल नंबर 338 क्लॉज बी 102 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ठीक आहे, या अमेंडमेंटने ऍड केलं होतं नॅशनल कमिशन फॉर द बॅकवर्ड क्लासेस. ठीक आहे, तर यांची कोणती कोणती ड्युटीज आहेत. ठीक आहे, कन्स्टिट्यूट केले गेले तर इनिशियल बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍक्ट पास करण्यात आलं, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटच्या अंडरमध्ये येते. 102 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 2018. ठीक आहे, आर्टिकल येते हे आणि त्याच्याने इन्सर्ट करण्यात आलं हे सर्व आर्टिकल्स. आणि कंपोजिशन बघितलं तर चेअरपर्सन असतो, व्हाईस चेअरपर्सन असतो आणि 3 बाकीचे अदर मेंबर असतात. आणि त्यांची रँक जर बघितली तर सेक्रेटरी ऑफ अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इतकी असते. आता ड्युटीज काय आहेत ऑफ अ नॅशनल कमिशन, तर ही सर्व त्यांची ड्युटीज आहे. इन्क्वायरी करणे कंप्लेंट्सला वगैरे, ठीक आहे, ॲडवाईस वगैरे करणे, पार्टिसिपेट करणे इन सोशो इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. ठीक आहे, डिस्चार्ज द फंक्शन रिलेटेड टू द वेलफेअर अँड द डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट ऑफ अ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. येस, हे सर्व पॉईंट्स आहे त्यांची ड्युटीज, ऑल ऑफ द अबो. त्याच्यानंतर कुठल्या पार्टमध्ये काय काय मेन्शन आहे. ठीक आहे, तर पार्ट 1 मध्ये काय आहे, युनियन अँड टेरिटरी 4. पार्ट 3 मध्ये फंडामेंटल राईट्स. पार्ट 2 मध्ये सिटिझनशिप आणि हे तर ऑप्शन नंबर येते आपला डी. नंतर शेड्यूल्स बद्दल सांगायचं आहे. शेड्यूल नंबर 5. तर शेड्यूल नंबर 5 मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोव्हिजन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड टू द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ शेड्यूल एरिया अँड अ शेड्यूल ट्राईब इन अ शेड्यूल 5. ठीक आहे, इट मे बी अल्टर बाय द पार्लमेंट बाय द ऑर्डिनरी लेजिस्लेशन. ठीक आहे, हे एक पॉईंट लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, स्टॅटिक पॉईंट आहे, म्हणजे काय एक्सप्लेन करण्यालायक नाही आहे, आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. नंतर 0 अवर्स बद्दल विचारला आहे. ठीक आहे, लक्षवेकांमधला पार्लमेंट लेसन तुम्ही सांगण्याने करा तेव्हा तुम्हाला लक्षात येणार 0 अवर्स. तर 0 अवर काय आहे लक्षात घ्या.
जेव्हा क्वेश्चन अवर होते, ठीक आहे, अनलाईक क्वेश्चन अवर, 0 अवर जो आहे कुठल्या पण प्रोसिजर रूल ऑफ प्रोसिजरमध्ये मेन्शन नाही आहे, ठीक आहे. हा इंडियाचं इनोव्हेशन आहे. इट केम इन टू एक्झिस्टन्स इन 1962. जेव्हा क्वेश्चन अवर होतो, ठीक आहे, क्वेश्चन अवर आणि मेन अजेंडा जो असतो आपल्या डिस्कशनचा पार्लमेंटचा, त्याच्या मधातला जो टाइम असतो ना, त्या टाइमला आपण 0 अवर म्हणतो, ठीक आहे. 0 अवर म्हणतो. 0 अवर जो आहे इमिडिएटली आफ्टर द क्वेश्चन अवर अँड अंटिल द अजेंडा ऑफ अ डे, ठीक आहे, इट लास्ट. इन्फॉर्मल डिवाइस आहे, ठीक आहे, अवेलेबल फॉर द मेंबर ऑफ अ पार्लमेंट टू रेज अ मॅटर विदाउट एनी प्रायर नोटीस, ठीक आहे. तर प्रायर नोटीस आपल्याला लागत नाही. तर आता ह्याच्यावर प्रश्न आहे. तर इमिडिएट आफ्टर द क्वेश्चन हवर अँड लेईंग द पेपर बिफोर द एनी लिस्ट ऑफ द टेकिंग बिफोर 0 अवर, ठीक आहे. येस, बरोबर आहे. इथंच मेन्शन आहे. इट इज रेज टायमिंग दिला आहे, तर हे टायमिंग रॉंग आहे. ॲट प्रेझेंट 35 मॅटर हॅज बिन 30 मॅटर पर डे हॅज बिन मेन्शन, ठीक आहे. हे पण काही असं मेन्शन आहे. असे जे खूप सारे स्टॅटिक पॉईंट वगैरे असतात ना, इथं खूप चांगल्याने मॅनिप्युलेट करता येतात. म्हणून असे टाईपचे जे असतात ना, ज्याच्यामध्ये खूप फॅक्ट आणि फिगर आहे, त्याला चांगल्याने मॅनिप्युलेट करून रॉंग बनवता येते. म्हणून मोस्ट ऑफ द टाइम ते रॉंगच असतात, ठीक आहे. जनरलाइज नाही आहे, ठीक आहे, रूल हा, ठीक आहे. रॉंगच असतात नेहमी, ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम रॉंग असतात, ही गोष्ट लक्षात घ्यावे, ठीक आहे. सो हे 2 रॉंग आहे आणि आपला आन्सर येते ए आणि डी, ठीक आहे. 0 अवर इंडियन इनोव्हेशन, क्वेश्चन अवर आणि अजेंडा ऑफ अ डेच्या मधातला टाइम असतो, ठीक आहे. इन्फॉर्मल डिवाइस आहे, प्रायर नोटीस आपल्याला लागत नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, ठीक आहे, त्यांच्यामध्ये काही लिस्ट असतात, ठीक आहे. हे लिस्ट तुम्ही आत्ताच मी तुम्हाला दाखवलं होतं, याच्यावर एकदा प्रश्न आला होता. युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्टमधले मॅटर्स सेंटर बघतो, स्टेट लिस्टमध्ये स्टेट बघणार, कॉन्करंट लिस्टमध्ये स्टेट आणि सेंटर बघणार, आणि काही रेसिड्युअली पॉवर जे आहे ते फक्त सेंटरकडे राहतात, ठीक आहे. युनियन लेजिस्लेचर विल सी. तर इथे मेन्शन आहे की कुठले सेंटर आणि स्टेटच्या लिगल रिलेशनशिपबद्दल विचारलं आहे, ते एक गोष्ट लक्षात ठेवा. आन्सर ऑप्शन नंबर ए, बी आणि डी इज अ करेक्ट वन, ठीक आहे. सब्जेक्ट ऑफ ट्रान्सफर ऑफ अ प्रॉपर्टी अदर दॅन द ॲग्रिकल्चर लँड इज मेन्शन इन द कॉन्करंट लिस्ट. Subject on a wealth tax on a property other than the agricultural land is mentioned in the union list. आणि subject of antiques museum is mentioned in the state list, ठीक आहे. these are the correct. एंटरटेनमेंट टॅक्स जो असते ते कॉन्करंट लिस्टमध्ये असते, हे पॉईंट रॉंग आहे. आता विचारलाय, आफ्टर द एक्सटेन्सिव्ह डिस्कशन ऑन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल इज नॉट इन्क्लुडेड, ठीक आहे. तर फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल नंबर 51 क्लॉज ए हा नंतर ॲड करण्यात आला, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी ॲड करण्यात आलं होतं, इनिशियल स्टेजमध्ये नव्हतं. दॅट्स वाय 1 इज द करेक्ट वन, ठीक आहे. हे बाकीचे सर्व जे आहे ऑलरेडी मेन्शन होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, 51 क्लॉज जे मेन्शन आहेत ना अशा टाईपचे, तर ते मोस्टली ना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने ॲड केलेले असतात, ठीक आहे. दॅट्स वाय फंडामेंटल ड्युटीज जे आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने ॲड केलेलं होतं, अँड दॅट्स वाय इट इज अ आन्सर, ठीक आहे. आता 2024, ठीक आहे, लास्ट इयर, म्हणजे लास्ट इयरचा आपला क्वेश्चन पेपर आहे. कंटिजन्सी फंड ऑफ इंडिया कोण हँडल करतो? प्रेसिडेंट हँडल करतो. इलेक्टोरल सिस्टीम ऑफ इंडिया आर्टिकल 324 to 329, ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, चीफ इलेक्शन कमिशनर 10 असतात. आत्ताच 2-3 स्लाइड आधीच आपण बघितलं मॅक्झिमम स्ट्रेंथ त्यांची. तर बोमाई केस बद्दल विचारलाय. तर हे जे पॉइंट्स आहेत ना, हे डायरेक्ट लक्ष्मीकांत मधून मी घेतलेले आहेत. तर बघा, हे जे झालं होतं ना बोमाई केस, इट वॉज मेनली रिगार्डिंग प्रेसिडेंट रूलच्या रिगार्डिंग याच्याबद्दल पॉईंट डिस्कस केले होते, ठीक आहे. बोमाई केसने डिलिव्हर केला जजमेंट इन द सुप्रीम कोर्ट 1994, ठीक आहे. तर हे आपल्याला थोडं कधी कधी लक्षात नसते इयर, त्याला होल्ड करायचं. त्याच्यानंतर बघा, स्टेट कॅन अपील टू द सुप्रीम कोर्ट व्हेन द प्रेसिडेंट रूल इज इंट्रोड्यूस इन द स्टेट. येस, हे जे आहे बोमाई केसमध्ये कन्सिडर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर इफ द प्रेसिडेंट रूल इज इम्पोज विदाउट एनी व्हॅलिड रिझन द सुप्रीम कोर्ट कॅन क्वॅश द डिसिजन ऑफ अ सेंट्रल गव्हर्नमेंट. तर हे पण बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अन ऑर्डर इज डिझॉल्व बाय द स्टेट असेंब्ली रिक्वायर्ड द अप्रुव्हल ऑफ अ पार्लमेंट, ठीक आहे. हे पण पॉईंट बरोबर आहे. तर धिस 3 आर द इम्पॉर्टंट वन, ठीक आहे. तर आपल्या ऑप्शनमध्ये कुठं 3 मेन्शन आहे, बी, सी अँड डी, ठीक आहे. तर हे कधी ना कधी या 3 ऑप्शनमध्ये थोडं कन्फ्यूज होऊ शकते. तर 50-50 वाला जेव्हा आपलं राहते, तर तुम्ही रिक्स जर पॉसिबल असेल तर रिक्स घ्यायची अशा क्वेश्चन्समध्ये, ऑल ऑर लिव्ह सच क्वेश्चन्स, ठीक आहे, ज्याच्यामध्ये थोडं डाऊट असेल. तर सध्यासाठी लक्षात ठेवा, तर आन्सर बी,
इज अ करेक्ट वन. ठीक आहे, ए स्टेटमेंट इज ऑल्सो राईट. प्रेसिडेंट रूल बद्दल त्यांनी सांगितलं होतं बोमाई केसमध्ये, सर्टन जे आहे त्याला प्रॉपरली एक्सेप्ट करण्यात येईल आणि प्रेसिडेंट रूलच्या टाइमला सर्टन प्रोव्हिजन जे आहे त्याला इम्प्रॉपर कन्सिडर करण्यात येईल. तर प्रॉपरमध्ये हे सर्व पॉईंट त्यांनी मेन्शन केले होते आणि हे इम्प्रॉपरमध्ये हे. ठीक आहे, एकदा हे पॉईंट्स वाचून घ्या. ठीक आहे, सो दॅट तुम्हाला लक्षात राहणार. इन फ्युचर सपोज क्वेश्चन येते म्हणजे आला तर तुम्हाला इझिली त्याला डील करता येईल. नंतर सेक्युलर स्टेट बद्दल विचारलंय. ठीक आहे, सेक्युलर स्टेट 25 आर्टिकल्स वगैरे. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनचे. तर बघा, स्टेट मे डिस्क्रिमिनेट ऑन द बेसिस ऑफ रिलीजन इन एनी मॅटर ऑफ एम्प्लॉयमेंट. मे डिस्क्रिमिनेट नाही, स्टेट डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. स्टेट अवॉइड अ प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट फॉर एनी रिलीजन. येस, प्रेफरेन्शियल ट्रीटमेंट कोणालाच देत नाही. ट्रीट एव्हरी रिलीजन इक्वल. येस. फ्रीडम ऑफ फेथ अँड वर्कशिप इज अलाउड टू ऑल द पीपल. येस. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन विदाउट एन एक्सेप्शन आर इम्पार्ट टू द रिलिजियस इन्स्ट्रक्शन. नाही, रिलिजियस इन्स्ट्रक्शन देऊ शकत नाही इन द गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, दॅट्स वाय ई इज अ रॉंग. सो बी, सी आणि डी इज अ करेक्ट. नंतर चीफ इलेक्शन कमिशनर 2019 मधला प्रश्न होता. ठीक आहे, त्यांच्या अपॉइंटमेंट कमिटीमध्ये कोण कोण असतात? प्राईम मिनिस्टर असतो, लीडर ऑफ ऑपोजिशन असतो आणि एक युनियन कॅबिनेट मिनिस्टर असतो जो प्राईम मिनिस्टर थ्रू नॉमिनेट केला जातो. ठीक आहे, आत्ताच काही स्लाइड्समध्ये पहिलेच आपण बघितलं होतं. नंतर आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट इन इंडिया, चूज द करेक्ट वन. तर याच्यामध्ये दादर आणि नागर हवेली जे आहे ते 10 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने ॲड केलं होतं, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर दीव अँड दमन अँड गोवा 11 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, हे रॉंग आहे. ठीक आहे, हे कोणत्या अमेंडमेंटने ॲड केलं होतं ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा मला. ठीक आहे, लेजिस्लेचर कॅन बी इस्टॅब्लिश इन द युनियन टेरिटरी ॲज पर द 15 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, हे पण रॉंग आहे. कोणते कमेंट म्हणजे याच्याने ॲड केलं होतं हे मला कमेंटमध्ये सांगाल. मेघालय जे आहे 22nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. येस, तर ए आणि डी इज अ करेक्ट वन. नंतर नॅशनल कमिशन बद्दल प्रश्न आहे. तर नॅशनल कमिशन फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब आर्टिकल 339 कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे. तर आन्सर आहे आपलं रॉंग. हे जे आहे ना शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबवाली जे आहे ते आर्टिकल 338 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वुमेन नॅशनल कमिशन फॉर वुमेन, नॅशनल कमिशन फॉर वुमेन ऍक्टने इस्टॅब्लिश केलं होतं, हे बरोबर आहे. नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटी इस्टॅब्लिश बाय द नॅशनल कमिशन फॉर द मायनॉरिटी ऍक्ट, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, तर हे 2 स्टॅच्युटरी बॉडीज आहेत ना की कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ऑन 27 डिसेंबर 1933 ऑर्डिनन्स वॉज पास्ड टू इस्टॅब्लिश अ नॅशनल ह्युमन राईट कमिशन. येस, ठीक आहे, इंडिपेंडंट स्टॅच्युटरी बॉडी आहे. प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्टनी याला पास केलं गेलं होतं. दॅट्स वाय आन्सर बी आणि सी इज करेक्ट. ऑर्डिनन्सनी नाही, इट वॉज ब्रॉड डायरेक्टली बाय द ऍक्ट. त्याच्यानंतर हे कुठले इयर्स दिले आहेत आणि कुठले पॉईंट करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचे आहे. इनकरेक्ट पेअर सांगायचे आहे. तर हे जे आहे थर्ड वन इज अ इनकरेक्ट पेअर आणि बाकी सर्व जे आहे इट इज अ करेक्ट वन. हे सर्व जे आहे लक्ष्मीकांत जेव्हा तुम्ही वाचाल मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या लेसनमध्ये हे सर्व पॉईंट मेन्शन आहे. ठीक आहे, डायरेक्ट तिथलेच आपण म्हणू शकतो उचलले गेलेले आहेत. नंतर सिटिझनशिप बद्दल सांगायचं आहे. इंडिया हॅज अ सिंगल सिटिझनशिप. येस, US मध्ये जसं स्टेटची पण एक सिटिझनशिप असते आणि एक सेंटरची सिटिझनशिप असते, पण इंडियामध्ये काय असते फक्त सिंगल सिटिझनशिप असते सेंटरची. सिटिझनशिप ऍक्ट वॉज पास इन 1955. येस, आताच काही स्लाइड पहिले आपण बघितलं होतं. ठीक आहे, सो 1 and 2 इज बरोबर. इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ सिटिझनशिप पार्ट 4 नाही, पार्ट 4 मध्ये नाही येत. कुठल्या पार्टमध्ये येते कमेंटमध्ये सांगा. आताच 2 स्लाइड पहिले आपण डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न आहे नॅशनल कॅपिटल टेरिटरी. ठीक आहे, दिल्ली कोणत्या प्रोव्हिजनने ऍड केलं होतं? 69 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे. त्याच्यानंतर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल बघा रिपिटेशन झालं, आर्टिकल नंबर 148. नंतर फर्स्ट लोकसभा बद्दल विचारलं आहे. तर फर्स्ट लोकसभा बद्दल लक्षात घ्या, कॉन्स्टिट्युशनल फॉर्मेशन बघितलं फर्स्ट लोकसभाचं तर एप्रिल 17, 1952 ला बनली. पहिला सेशन झाला होता 13 मे 1952 ला. टेन्युअर जर बघितलं तर 5 वर्षासाठी ती चालली. ठीक आहे, एंडिंग पिरियड जर बघितलं तर एप्रिल 1957. गणेश मालवरकर जे होते ते फर्स्ट स्पीकर होते आपल्या लोकसभाचे. श्री मालवरकर फर्स्ट डेप्युटी स्पीकर नाही, स्पीकर. फर्स्ट लोकसभा लास्ट टेन्युअर डिझॉल्व 1 एप्रिलला नाही, 4 एप्रिलला. फर्स्ट सेशन ऑफ अ लोकसभा वॉज हेल्ड इन 13 मे 1952. येस.
आणि फर्स्ट सेशन जो होतं 17 एप्रिल 1952ला, येस, आफ्टर द जनरल इलेक्शन, येस. सो ए आणि बी इज अ करेक्ट. केशवानंद भारती सर्वांना माहिती आहे, इम्पॉर्टंट आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर याच्याबद्दल आपल्याला पॉईंट सांगायचे आहे. ते 13 जज होते, बेंच चीफ जस्टिस ऑफ इंडिया. A.N. रॉय नाही, A.N. रॉय नव्हते त्याचे हेड. 7 to 6 मेंबर मेजॉरिटीने हे 7-6 मेजॉरिटी आली होती फॉर आउटलाइनिंग द बेसिक स्ट्रक्चर डॉक्टराइन. इट इज अ करेक्ट वन. गोलकनाथ केस जो होता त्याच्यानंतर हा केशवानंद भारती केस आला. ठीक आहे, हे पण करेक्ट आहे. आणि इंटेन्स ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम दिसून येते. येस, इट इज अ करेक्ट. ठीक आहे, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमवर PYQ आला आहे. आणि हे जे आहे ना केशवानंद भारती गोलकनाथ केस, मी तुम्हाला प्लेलिस्ट शेअर करील, त्याच्यामध्ये हे सर्व डिस्कस केलं आहे एक प्रॉपर फॉर्मॅट की कुठला केस पहिले आला. ठीक आहे, केशवानंद भारती, गोलकनाथ केस, त्याच्यानंतर आपलं मिनर्वा मिल केस, वामन केस. ठीक आहे, हे सर्व केसेसचं एक प्रॉपर फॉर्मॅट मी डिस्कस केला आहे. ठीक आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा लेसन डिस्कस करताना. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तो लेसन तुम्ही बघून हा टॉपिक कव्हर करू शकता. त्याच्यानंतर हाय कोर्ट इश्यू करते डिरेक्शन फॉर द इन्फोर्समेंट ऑफ अ फंडामेंटल राईट अंडर द आर्टिकल 226. दॅट्स इट. हा लास्ट क्वेश्चन होता. थँक्यू. सर्व टॉपिक सर्व जे क्वेश्चन्स आहेत 2019 to 2024 ऑफ पॉलिटी आपण डिस्कस केले. हळूहळू बाकी विषयांचे पण येणार. त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज मॅरेथॉन व्हिडिओज येणार आहे या चॅनलवर. ठीक आहे, सो चॅनलला सबस्क्राईब करा. अँड सी यू सून इन द नेक्स्ट वन.